नमस्कार ॲस्पिरंट्स, कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मी भूषण गोडके तुमचे स्वागत करतो आणि आजच्या आपल्या डिस्कशनचा जो टॉपिक आहे तो आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजी आहे UPSCसाठी आणि MPSC राज्यसेवा मेन्स नवीन पॅटर्ननुसार त्यासाठी काय असायला हवी. तर लेक्चर स्टार्ट करण्याच्या अगोदर माझा एक ब्रीफ इंट्रोडक्शन या ठिकाणी दिलेला आहे, तो तुम्ही वाचून घ्यावा. तर आजचं जे आपलं डिस्कशन असणार आहे ते महत्त्वाचं म्हणजे आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. आता या आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजीच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा स्टुडंट्समध्ये खूप कन्फ्युजन आहेत. कन्फ्युजन असल्यानंतर बरेचसे यूट्यूब्सवर ते बरेच व्हिडिओज बघतात. व्हिडिओज बघत असताना त्यात त्यांना काही इन्फॉर्मेशन दिली जाते, ती काही रिलिव्हंटही असते, काही इरिलिव्हंट असते. ती इन्फॉर्मेशन दिल्यानंतर त्यांना बऱ्याचशे त्यांचे जे काही क्वेश्चन्स असतील त्यांचं समाधान होत नाही. त्यानंतर त्यांना जे इनपुट्स हवे असतील ते इनपुट्स भेटत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्राय करणार आहोत की जेवढ्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत आन्सर रायटिंगसाठी त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. आता माझा जो एक्सपिरियन्स आहे फॉरम बरोबर असेल, GS स्कोर, विजन IAS अनअकॅडमी, आता ह्या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल तर बरेचसे टॉपर्स ह्याच इन्स्टिट्यूटमधून असतात. तर त्याच्यामुळे ह्या इन्स्टिट्यूटबरोबर वर्क करत असताना बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात की आन्सर रायटिंगमध्ये काय गोष्टी असायला पाहिजे आणि कशी इम्प्रूव्हमेंट त्या ठिकाणी करायला पाहिजे. तर माझा प्रयत्न तोच राहील की तुम्हाला बेसिकपासून थोडं वरच्या लेवलच्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला सांगण्यात यावं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट येत असतील तर त्याच्यात इम्प्रूव्हमेंट कशी करायला पाहिजे ते आपण बघणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंगबद्दल बोलत आहोत तर ते इम्पॉर्टन्स काय आहे तर ते मला वाटत नाही की सांगण्याची गरज असली पाहिजे. कारण प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू, प्रिलिम्स तर क्वालिफाईंग आहे, मेन्समध्ये 1750 मार्क UPSC असेल किंवा MPSC राज्यसेवा नवीन पॅटर्ननुसार असेल. तर त्यामध्ये आणि जो इंटरव्ह्यू असणार किंवा पर्सनॅलिटी टेस्ट ज्याला आपण म्हणतो ते 275. आता पर्सनॅलिटी टेस्टचे जे मार्क्स आहेत ते काही आपल्या हातात नाही, इंटरव्ह्यू बोर्ड त्यावर डिपेंड करेल आणि तेही मार्क कधी ग्राह्य येतील अकाउंटमध्ये जर तुम्ही मेन्स क्वालिफाय झाला तिथपर्यंत गेला तर. मेन्सचे 1750 मार्क आहे, त्याच्यामुळे हा मोठा चंक जो आहे तो मोठा चंक्स कशावर डिपेंड असणार आहे, आन्सर रायटिंगवर. मग तिथून जर आपल्याला चांगले मार्क घ्यायचे असतील तर काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे ते आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. तर आता हे आन्सर रायटिंगला सुरुवात करण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं काय की UPSCच्या काय एक्सपेक्टेशन्स आहेत मेन्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये ते आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे. कारण आत्तापर्यंत MPSC राज्यसेवा मेन्सने काही असं स्पेसिफिक काही गोष्टी काही एक्सप्लेन केलेल्या नाही आहेत. पण आपण मग UPSCचा जो क्रायटेरिया, कारण MPSCने जो सिलेबस आहे तो UPSCकडून घेतला आहे, म्हणून UPSCच्या जे एक्सपेक्टेशन्स असतील आपण असं कन्सिडर करूया की त्याच MPSC राज्यसेवेच्या सुद्धा असतील. तर आपण ते बघूया. आता जे आपलं स्ट्रॅटेजी सेक्शन होतं त्या स्ट्रॅटेजी सेक्शनचं जे सेकंड लेक्चर, त्या सेकंड लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की स्ट्रक्चर वगैरे जे एक्झामिनेशनचं ते कसं आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेजवर म्हणजे प्रिलिम्स असेल, मेन्स असेल किंवा पर्सनॅलिटी टेस्ट असेल तर त्यावेळेस ज्या कमिशनच्या एक्सपेक्टेशन्स आहेत UPSCच्या ह्या त्याच्या नोटिफिकेशनमध्ये मेन्शन असतात. त्या नोटिफिकेशनमधूनच ह्या गोष्टी काय गेलेल्या आहेत या ठिकाणी घेतलेल्या आहेत. तर त्या ज्या मेन पर्स्पेक्टिव्हने ज्या रिलेव्हंट इन्फॉर्मेशन आहे ती आता या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंगची स्ट्रॅटेजी बघणार आहोत तर त्या ठिकाणी ते कशी असली पाहिजे. आता आन्सर रायटिंगकडे जाण्याच्या अगोदर मी या ठिकाणी एक एक्सप्लेन म्हणजे डिस्क्लेमर देऊ इच्छितो. या ठिकाणी मी एक्सपेक्ट केलं आहे की तुम्हाला सिलेबस माहिती आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे असतील ते सुद्धा बघितलेले आहेत आणि आता आपण मेन्सकडे म्हणजे जी आन्सर रायटिंग आहे त्याच्याकडे वळत आहोत. तर मग आता जनरल इन्स्ट्रक्शनमध्ये त्यांनी काय केलेलं आहे प्रिलिम्स ॲज वेल एज मेन्स एक्झामिनेशनच्या पर्स्पेक्टिव्हने. तर आपण मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने बघू की पहिलं म्हणजे काय, कॅन्डिडेट्स हँड रायटिंग इफ नॉट इझिली लेजिबल अ डिडक्शन विल बी मेड ऑन दिस अकाउंट फ्रॉम द टोटल मार्क्स अदरवाईज अक्रुइंग टू द कॅन्डिडेट. म्हणजे काय की जर कॅन्डिडेटने जी आन्सर कॉपी लिहिलेली मेन्समध्ये ती जर एक्झामिनरला वाचता येत नसेल आणि तो जर जास्त इरिटेट झाला तर तुम्हाला मिळालेल्या गुणमधून तो काही गुण हे वजा करू शकतो, म्हणजे काही मार्क्स तो डिडक्ट करू शकतो. त्याच्यामुळे जी हँडरायटिंग आहे ते हँडरायटिंग इझिली ओळखता आली पाहिजे. एक त्याच्यानंतर काय आहे की मार्क्स विल नॉट बी अलॉटेड फॉर मिअर सुपरफिशियल नॉलेज. म्हणजे तुम्ही काहीतरी फक्त क्वेश्चन विचारला आहे आणि क्वेश्चनच्या अनुषंगाने जर तुम्ही फक्त वरती जर नॉलेज दिलेले आहेत त्याच्या डेप्थची अंडरस्टँडिंग जर न देता तिथं उत्तर लिहिलेले आहेत तर त्याच्यासाठी काही मार्क्स दिले जाणार नाहीत. आता हे पॉईंट कशी आहेत ज्यावेळेस आपण पुढे डिस्कस करूया आन्सर रायटिंगच्या बाबतीमध्ये तर तिथे मी ते हे एक्सप्लेन करून सांगेल. आता फक्त तुम्ही इन्स्ट्रक्शन्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट त्यांनी दिलेला आहे, तर क्रेडिट विल बी गिवन फॉर ऑर्डरली इफेक्टिव्ह अँड एक्झॅक्ट एक्सप्रेशन कंबाईन विथ द ड्यू इकॉनॉमी ऑफ वर्ड्स इन ऑल सब्जेक्ट्स ऑफ द एक्झामिनेशन. म्हणजे एक्झामिनेशनचे जेवढे सब्जेक्ट्स आहेत म्हणजे GS SA पासून ते एथिक्स आणि ऑप्शनल पेपर आणि जे काही क्वालिफाईंग लँग्वेज असतील त्यामध्ये, तर मार्क्स कशावर दिलं डिपेंड राहील, ऑर्डरली
म्हणजे तुम्ही ऑर्डर कशी ठेवली तुमच्या आन्सरची, पहिले इम्पॉर्टंट, त्यानंतर कमी इम्पॉर्टंट, त्याच्यानंतर कमी इम्पॉर्टंट, जी ऑर्डरली फॅशन आहे. ठीक आहे, इफेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला जे म्हणायचं आहे तुम्ही तेच कन्वे करतायत ना, का बीट अराउंड द बुश करतायत ते, आणि एक्झॅक्ट एक्सप्रेशन तेच. म्हणजे इफेक्टिव्ह म्हणजे काय, ॲप्रोप्रिएट यूज ऑफ वर्ड्स त्या ठिकाणी ते आला पाहिजे, आणि जे तुम्हाला म्हणायचं आहे ते एक्झॅक्ट एक्सप्रेशनने झालं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना काय करायचं आहे, कंबाईन विथ द ड्यू इकॉनॉमी ऑफ द वर्ड्स. म्हणजे जेवढ्या कमीत कमी शब्दात तुम्ही तो विषय समजू शकत असाल किंवा उत्तर लिहाल ते त्या ठिकाणी काय आहे, इम्पॉर्टंट आहे. म्हणून हा थर्ड पॉईंट या ठिकाणी इम्पॉर्टंट ठरतो. फोर्थ, SI युनिट्स वगैरे, म्हणजे ज्या ठिकाणी जर काही युनिट्स वगैरे दिलेले नसतील तर SI युनिट्स वगैरे यूज करायचा. इंटरनॅशनल फॉर्म ऑफ इंडियन न्यूमरल्स, म्हणजे तुम्ही मराठीतून आन्सर लिहित असाल का इंग्लिशमधून लिहित असाल, हे जे आकडे आहेत ना, 1 2 3 4 यूज करा. आता त्याच्यानंतर पुढचा जो त्यांनी एक्सपेक्टेशन्स दिलेत ना किंवा इन्स्ट्रक्शन्स दिलेत मेन्स एक्झामिनेशनच्या पर्स्पेक्टिव्हने, ते बघूया. आता ते बघत असताना, मेन एक्झामिनेशन इज इंटेंडेड टू असेस द ओव्हरऑल इंटेलेक्च्युअल ट्रेट्स अँड डेप्थ ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ कॅन्डिडेट रादर दॅन मेअरलिंग द रेंज ऑफ इन्फॉर्मेशन अँड मेमरी. आता याच्यात या ठिकाणी त्यांनी डायरेक्ट म्हटलेली आहे की ते इंटेलेक्च्युअल ट्रेट्स असतील आणि त्याची डेप्थ ऑफ अंडरस्टँडिंग असेल कॅन्डिडेटची, ते असेस करण्यासाठी मेन एक्झामिनेशनची स्टेज आहे. आता इंटेलेक्च्युअल ट्रेट्समध्ये काय, की कसं ॲनालिसिस करता येतं आहे, आर्ग्युमेंटेटिव्हली कसं आहे, एक्सप्रेशन कसं आहे, प्रेझेंटेशन कसं आहे. ठीक आहे, ह्या ज्या काही क्वालिटीज आहेत त्यांच्या इंटेलेक्च्युअल ट्रेट्स अँड डेप्थ ऑफ अंडरस्टँडिंग, त्या या ठिकाणी काय मेन्स एक्झामिनेशन थ्रू काय असेस केल्या जाणार आहेत. आता याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की नेचर अँड स्टँडर्ड ऑफ द क्वेश्चन इन जनरल स्टडीज पेपर विल बी सच दॅट अ वेल एज्युकेटेड पर्सन विल बी एबल टू आन्सर देम विदाउट एनी स्पेशलाइज स्टडीज. म्हणजे काय की स्टडी न करता सुद्धा त्याला आन्सर देता आला पाहिजे. आता स्टडी करावाच लागतो हे म्हणणं आहे फक्त, पण तरी जनरलाइज पर्सन जसं म्हणजे काही गोष्टी वेल एज्युकेटेड पर्सनला माहीत असलं पाहिजे. आता वेल एज्युकेटेड पर्सन म्हणजे काय हे आपल्याला माहीत नाही, की वेल एज्युकेटेड इन द सेन्स म्हणजे वेल लिटरेट नाही, म्हणजे जिथे जास्त डिग्री असेल तो वेल एज्युकेटेड पर्सन होत नाही. वेल एज्युकेटेड म्हणजे काय, की त्यांचे जे इंटेलेक्च्युअल ट्रेट्स असतील त्याच्यामध्ये त्यांना वेल एज्युकेटेड पर्सन म्हटलेलं आहे. म्हणजे त्यासाठी आपल्या स्टडीची आवश्यकता आहे. आता मग क्वेश्चन काय कसे डिझाईन केले जाणार आहे, की जनरल अवेअरनेस असणारे जे कॅन्डिडेट्सचं व्हरायटी ऑफ सब्जेक्ट्समध्ये ते चेक केलं जाईल, आणि ज्या सब्जेक्टचं रिलिव्हन्स कशात असणार तर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये. ठीक आहे. आता मग क्वेश्चन आर लायकली टू टेस्ट द कॅन्डिडेट्स बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ ऑल रिलेव्हंट इश्यूज. जेवढे रिलेव्हंट इश्यूज असतील, कंटेम्पररी असतील किंवा रिलेव्हंट पास्टमध्ये घडून गेलेले असतील पण ज्याचा रिलेव्हन्स प्रेझेंटशी पण आहेत, त्याची बेसिक अंडरस्टँडिंग असली पाहिजे. अबिलिटी टू अनालाइज अँड टेक व्ह्यू ऑन कन्फ्लिक्टिंग सोशो इकॉनॉमिक गोल्स, ऑब्जेक्टिव्स अँड डिमांड्स. म्हणजे काय की गोष्ट अनालाइज करता आली पाहिजे. म्हणजे कुठलीही गोष्ट असेल तिला ब्रेक करून त्याचं जे कॉज इन इफेक्ट अनालिसिस जे असेल ते करता आलं पाहिजे. आणि कुठलेही सोशो इकॉनॉमिक गोल्स असतील कंट्रीचे असेल, म्हणजे जे काही पॉलिसीज असतात, काही गव्हर्नमेंटचे ऑब्जेक्टिव्ज असतात, काही लोकांच्या डिमांड्स असतात, तर त्याच्यावर त्यांना काय जेवढे काही कन्फ्लिक्टिंग इश्यूज असतील तर त्यांना ओपिनियन घेता आलं पाहिजे, म्हणजे स्टँड घेता आला पाहिजे. आणि द कॅन्डिडेट मस्ट गिव्ह रिलेव्हंट मिनिंगफुल अँड सक्सेंट आन्सर. म्हणजे जेही काही क्वेश्चन्स विचारले जातील तर आन्सर हे रिलेव्हंट असलं पाहिजे. म्हणजे जे विचारले त्याचंच उत्तर द्या, इकडे तिकडे पळायचं नाही. मिनिंगफुल असलं पाहिजे. म्हणजे काय, उत्तर तर दिलेले आहेत, पॉईंट लिहिलेले आहेत, पण त्याच्यातून काही म्हणजे मिनिंग येत नाही आहे, मग ते मिनिंगफुल होत नाही. मग त्याच्यामुळे काय आहे की मिनिंगफुल असलं पाहिजे आणि सक्सेंट आन्सर असलं पाहिजे. म्हणजे पल्हाळीत आन्सर न लिहिता मोजक्या शब्दामध्ये आणि जेवढे महत्त्वाचे शब्द आहेत तेवढ्या यूज करूनच आन्सर लिहिलं गेलं पाहिजे. आता रिलेव्हंट, मिनिंगफुल, सक्सेंट हे ज्या काही गोष्टी आहेत ना, आपण ज्यावेळेस पुढे डिस्कस करूया त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. आता हे झालं UPSCकडनं असणारं मेन्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये एक्सपेक्टेशन. आणि हेच एक्सपेक्टेशन आपल्या लक्षात ठेवायचे ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंग जे आहे तर आन्सर रायटिंग करणार आहोत. ठीक आहे. आता चला आपला जो बेसिक फंड आहे आपण त्याकडे जाऊया, आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजी. आता ह्या आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजीच्या कॉन्टेक्स्टमध्ये काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वेन टू स्टार्ट आन्सर रायटिंग. आता बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघत असाल की आन्सर रायटिंग इम्पॉर्टंट आहे, हे एम्फोसाईज केलं जातं, सांगितलं जातं. अगदी बरोबर आहे. मग त्यासाठी आन्सर रायटिंगसाठी काहीतरी बेसिक मिनिमम गोष्टी असायला पाहिजे. बेसिक मिनिमम गोष्टी म्हणजे काय की तुम्ही पहिल्या दिवसापासून आन्सर रायटिंग करायला सुरुवात करणार आहात का. पहिला दिवस म्हणजे काय की तुमचा जर सिलेबसनुसार काही पार्ट झालेला असेल स्टडीचा आणि तुम्ही त्या सब्जेक्टवर जर आन्सर रायटिंग करत असाल तर आन्सर रायटिंग करायला हवी. पण तुमचा अभ्यासच नाही आहे, तुमच्याकडे कंटेंटच नाही आहे, तुम्हाला काही गोष्टी माहितीच नाही आहे, तर तुम्ही पहिल्या दिवसापासून आन्सर रायटिंग करणार आहात का, तर नाही. तर आन्सर रायटिंग पहिल्या दिवसापासून नाही होणार. मग केव्हापासून आन्सर रायटिंग करायला पाहिजे, ॲटलिस्ट तुमचा जो प्रिपरेशनचा फेज असणार त्याच्यामधला इनिशियल फेज. आता हा इनिशियल फेज म्हणजे काय की जे बेसिक बुक्स आहेत आपण ज्याच्यात म्हणूया काही NCERTs असतील, स्टेट बोर्ड्स असतील किंवा तुमचा जो काही फाउंडेशन कोर्स 1-2 महिन्याचा जो काही असेल, सब्जेक्ट स्पेसिफिक तुमचं जे काही बेसिक कंटेंटचं स्टडी झाला असेल, रीडिंग झालं असेल, ते झाल्यानंतर काय करायचं आहे, आन्सर रायटिंग जी आहे तर एक
आन्सर रायटिंग आपण त्या ठिकाणी स्टार्ट करू शकतो. म्हणजे ॲटलिस्ट त्या इनिशियल फेजमध्ये रीडिंग झाल्यानंतर, तुमचा अभ्यास झाल्यानंतर, क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन लक्षात आली पाहिजे आणि म्हणजे क्वेश्चनच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी आन्सर लिहिणार आहात. आणि त्याच्यानंतर मग आफ्टर इनिशियल फेज वगैरे ज्यावेळेस झाला, मग जसं जसं तुम्ही पुढे पुढे सरकाल तसं तसं तुमची आन्सर रायटिंगची जी काही स्टेजेस आहेत, ते स्टेजेस पण काय होत जाणार आहे, तर पुढे पुढे हे ॲडव्हान्स लेवलला सरकत जाणार आहे. त्याच्यामुळे मग हा जर क्वेश्चन तुमच्या डोक्यामध्ये असेल, वेन टू स्टार्ट आन्सर रायटिंग ॲट द अर्लिएस्ट. पण मग अर्लिएस्ट म्हणजे काय, की पहिल्या दिवसापासून का, तर नाही, पहिल्या दिवसापासून नाही. तुमचा जो इनिशियल फेज म्हणजे बेसिक पुस्तक जे तुमची रीड झाली असतील, म्हणजे आता समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल पहिले ज्यावेळेस प्रिपरेशनला स्टार्ट केलं तर हिस्ट्रीचे बुक्स वाचले, तर मग हिस्ट्रीचे जर बुक्स वाचल्यानंतर तुम्ही हिस्ट्रीच्या कॉन्टेक्स्टमध्ये आन्सर लिहायला प्रॅक्टिस करायला सुरुवात करू शकतात. असं नाही की इनिशियल फेजमध्ये तुम्ही सगळे सब्जेक्टचे वाचला आणि त्याच्यानंतर स्टार्ट करा, असं करू नका. सुरुवात काय करा, एक इनिशियल फेजमध्ये तुमचं बेसिक मिनिमम कंटेंट अंडरस्टँडिंग डेव्हलप झाली तर त्याच्यानुसार तुम्ही काय करा, लिहायला सुरुवात करा. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम म्हणजे काय, इनिशियल फेजनंतर जसं जसं तुमची अभ्यासाची जी काही आपण म्हणू शकतो स्पेस वाढेल, तुमचा अभ्यास वाढेल, तसं तसं तुमच्याकडे इन्फॉर्मेशन जास्त येत जाईल. त्या पद्धतीमध्ये तुमचं काय आन्सर रायटिंगची जी प्रोसेस आहे ती पुढे डेव्हलप होत जाईल. आता हे करत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आन्सर रायटिंग पण करतोय, समजा तर तुमचा बेसिक मिनिमम फेज जो आहे तो झालेला आहे, आपण आता असं कन्सिडर करूया. तर हे झाल्यानंतर मग आन्सर रायटिंग स्टार्ट करायची. मग आन्सर रायटिंग स्टार्ट करत असताना त्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि सगळ्यात लक्षात ठेवायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की तुम्हाला जी प्रॅक्टिस करायची ना, ते प्रॅक्टिस ही ब्लँक पेजवर करायची आहे. मग आता याच्यासाठी ना UPSCने क्वेश्चन कम आन्सर बुकलेट दिलेले आहेत. आता ते एकदा आपण फक्त बघून घेऊया की क्वेश्चन कम आन्सर बुकलेट. आता हे क्वेश्चन कम आन्सर बुकलेट आहे ना, ही UPSCच्या वेबसाईटवर तुम्ही गेले तर तुम्हाला दिसून जाईल. आता MPSCने UPSCकडूनच जो काही पॅटर्न आहे तो घेतला आहे. तर त्यावेळेस असताना जे आन्सर आपण क्वेश्चन बुकलेट जी असणार आहे ती UPSC सारखीच असेल असं आपण कन्सिडर करूया, कारण अजूनपर्यंत काही MPSCने गोष्ट क्लिअर केलेली नाही आहे. तर मग आता इथे लक्षात देईल तुम्हाला की क्वेश्चन असतो, क्वेश्चनला ट्रान्सलेट करून दिलेलं असते, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लेफ्ट हँड आणि राईट हँड साईडला काही मार्जिन सोडलेली असते. आणि 10 मार्काचा जो क्वेश्चन असेल तर या ठिकाणी 2 पेजेस असतात, हा 1 आणि 2. आणि या ठिकाणी जर 15 मार्काचा जर असेल क्वेश्चन विचारलेला, ज्याला 250 वर्ड्समध्ये लिहायचं आहे, आणि 10 मार्काचं जर बघितलं तर 150 वर्ड्समध्ये एक्सपेक्टेड आहे. आता हे 11, मग ह्याला पेजेस किती दिलेले आहेत, हा 1 2 3, म्हणजे 250 वर्ड जे आहेत ते काय एक्सपेक्टेड आहेत, तर एवढं 3 पेजेसमध्ये कॅन्डिडेटने हे लिहायला पाहिजे. मग आता नियर अबाउट 250 वर्ड्स तुम्ही 10 प्लस मायनस होऊ शकतात, म्हणजे तुम्ही एक्सिड केलं तर काही हरकत नाही, पण कमी करू नका. कमी इन द सेन्स व्हॉट सेन्स, कारण मग जर कमी लिहिलं, कमी कंटेंट असलं तर कमी मार्क पण येण्याचे चान्सेस आहेत. तुमच्या लिहिण्यावर डिपेंड करते ते कसं काय, आपण या संदर्भात पुढे बोलूया. त्याच्यानंतर मग AC संदर्भात दिलेली आहे बुकलेट. नियर अबाउट 11 ते 12 पेजेस जे असतात ते दिलेले असतात. ही जी लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडचे ज्या मार्जिन्स आहेत ना, ते क्रॉस नाही करायचे आहेत. ही जे उरलेलं पेज आहे तेवढं याच्यामध्ये फक्त काय करायचे, तर आन्सर रायटिंग करायची. आणि आता हे 2017पासून 10 आणि 15चा पॅटर्न चालू झाला आहे. म्हणजे पहिले 10चे जे GSचे क्वेश्चन आहेत 1 ते 10, 1 to 3 बद्दल बोलतो मी, GS 1 to 3, एथिक्सबद्दल नाही. कारण एथिक्समधला जो मार्किंग पॅटर्न आहे, म्हणजे मार्किंगमध्ये क्वेश्चनचा फॉर्मॅट आहे तो वेगळा होतो, क्वेश्चन आणि केस स्टडीज असा एथिक्समध्ये येतो. पण GS 1 to 3 जर बघितलं तर 2017पासून काय केलं त्यांनी, 1 ते 10 क्वेश्चन हे 10 मार्काला विचारले जातात. आणि त्याच्यानंतर 11 ते 20 नंबरचे क्वेश्चन्स असतात ते 15 मार्काला विचारले जातात. आणि 1 ते 10 मधले जे असतात ते 150 वर्ड्समध्ये लिहायचे असतात, ठीक आहे. आणि 11 ते 20पर्यंतचे जे असतात ते 250 वर्ड्समध्ये लिहायचे असतात, ते 15 मार्काला असतात. आणि 10 मार्कासाठी 2 पेजेस, 15 मार्कासाठी 3, म्हणजे 1 साइडेड जर कन्सिडर केले तर. आणि जर त्या अगोदर जर बघितलं की 2013पासूनचा जो पॅटर्न होता ते 2016पर्यंत 20 क्वेश्चन होते ते 12.5 मार्काला असायचे. आणि प्रत्येकीला स्पेस जो असेल दिलेला तो नियर आपण असं म्हणू शकतो 1 पेज, 2 पेज आणि हे अर्धा, म्हणजे 2.5 पेज 12.5 मार्काला दिलं जायचं. त्यानुसार लक्षात घ्या. आणि प्रत्येक जो काही क्वेश्चन लिहायचा असेल तो नियर अबाउट असं आपण म्हणू शकतो की 200 वर्ड्समध्ये हा लिहावा लागायचा. आता हे झालं स्पेस, म्हणजे तुम्हाला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची असेल तर कुठल्या फॉर्मवर करायची, ते 2 ब्लँक स्पेस असणार आहे, म्हणजे पेज असणार आहे त्यावर करायची आहे. आता बेसिक गोष्टी झाल्यानंतर आता आपण पुढे जाऊया. वेन्स टू स्टार्ट आन्सर रायटिंग आपण डिस्कस केलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काय, की याचे जे डायमेन्शन्स आहेत ना, ते डायमेन्शन्स लक्षात घ्या. आन्सर रायटिंगमध्ये कुठले कुठले गोष्टी इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. एक सगळ्यात महत्त्वाची होते म्हणजे जी लँग्वेज, आणि लँग्वेजला मधला महत्त्वाचा जर पहिला फॅक्टर असेल तर तो म्हणजे हँडरायटिंग. आता ही हँडरायटिंग कशी असली पाहिजे, लेजिबल, कारण आपण UPSCच्या इन्स्ट्रक्शन्समध्ये बघितलं होतं, जर हँडरायटिंग ही इझिली जर रीड करता नाही आली तर तुम्हाला मिळणारे गुण जे असतील, मार्क्स असतील, त्याच्यामधले जे मार्क्स आहेत
तर ते कट होऊ शकतात. म्हणून लेजिबिलिटी ही काय असली पाहिजे, क्लिअर अँड इझी टू रीड विदाऊट कॉझिंग स्ट्रेन ऑर एफर्ट. म्हणजे एक्झामिनरला जर आन्सर कॉपी डोळ्यासमोर आली तर एफर्ट्स करता काम, म्हणजे त्याला एफर्ट्स नाही पडले पाहिजे. कारण एफर्ट्स जर पडले तर तो तुमचे मार्क्स त्या ठिकाणी डिडक्ट करेल. आता याचा अर्थ असा होतो का की हँडरायटिंग एकदम फार कॅलिग्राफी असली पाहिजे, तर तसं नाही. एक लक्षात घ्या, बेसिक मिनिमम क्रायटेरिया जर ठेवायचा असेल लेजिबिलिटीचा, तो काय, तुम्ही जे काही लिहिलेलं असेल ना ते 10वी किंवा 12वीच्या मुलाला बोलवायचं. त्याच्यानंतर मग मराठी असेल किंवा इंग्लिश असेल, मग त्याला वाचायला सांगायचं. आणि ते वाचत असताना त्याला प्रत्येक शब्द समजतोय ना, आणि प्रत्येक शब्दामधलं प्रत्येक अक्षर समजतंय ना, हे मराठीच्या कॉन्टेक्स्टमध्ये. इंग्लिशच्या याच्यामध्ये प्रत्येक वर्ड समजतोय ना, प्रत्येक वर्डमधले प्रत्येक लेटर समजतोय ना, हे एन्श्युअर करा. हे जर समजत असेल ना तर तुमची हँडरायटिंग ही व्यवस्थित आहे, म्हणजे समजते. ही झालं हा पार्ट. आणि तुमची जी हँडरायटिंग असणार आहे, ज्यावेळेस आपण प्रेझेंटेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलणार आहोत, तर लक्षात घ्या किती पहिल्या पेजपासून ते शेवटच्या पेजपर्यंत, म्हणजे तुम्हाला वर्ड्स किती लिहायचे 3 तासामध्ये. जर आपण 10 मार्काचे जर बघितले तर ते 150 वर्ड्समध्ये लिहावं लागतं, आणि 15 मार्काचे जर बघितले तर 250. म्हणजे हे झाले 1,500 आणि ते झाले 2,500. म्हणजे 4,000 शब्द जे आहेत ते तुम्हाला किती वेळात लिहायचे, तर 3 तासामध्ये लिहायचे आहेत. आणि ते 3 तासामध्ये लिहित असताना एवढं इन्श्युअर करायचं, पहिल्या पेजपासून ते शेवटच्या पेजपर्यंत तुमची हँडरायटिंगची जी स्टाईल आहे ती सेम असली पाहिजे. म्हणजे असं नाही की फार वेळ चांगला आहे म्हणून खूप चांगले अक्षर काढले, आणि वेळ कमी झाला त्याच्यानंतर फार खाडाखोड व्हायला लागली, किंवा एकदम विचित्र पद्धतीने लिहिलं की ते वाचलं समजतच नाही. तर तसं असता कामा नाही. कारण की तुम्ही जर टॉपरचे कॉपीज जरी बघितल्या तरी तुम्हाला लक्षात येईल 3 तासामध्ये ते जे आन्सर लिहितात ना, तर लक्षात येत नाही एक्झामिनरला की पहिले कॅन्डिडेटने कुठलं आन्सर लिहिलं आणि कुठलं शेवटचं आन्सर लिहिलं आहे. आणि जर आपल्याला घाई झाली आणि जर रायटिंग स्पीड चांगला नसला तर प्रॉब्लेम काय होते, ज्यावेळेस आपल्याकडे वेळ असतो त्यावेळेस चांगले आन्सर लिहिले जातात, आणि ज्या ठिकाणी वेळ कमी पडतो या ठिकाणी स्पीड इन्क्रीज करण्याची गरज पडते. तर हँडरायटिंग जी असते ती कॉम्प्रोमाइज होते. थोडीफार कॉम्प्रोमाइज झाली तर चालते, पण जास्त प्रमाणात होता कामा नये. म्हणजेच काय, लेजिबिलिटी ही इन्श्युअर करायची आहे हँडरायटिंगमध्ये. लँग्वेजमधला दुसरा महत्त्वाचा किंवा इम्पॉर्टंट पार्ट येतो ना, तो म्हणजे करेक्टनेस. म्हणजे करेक्टनेस इन द सेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जेही स्टेटमेंट लिहिणार आहात ते मिनिंगफुल असलं पाहिजे आणि सेल्फ एक्सप्लेनेटरी असलं पाहिजे. आता बऱ्याचशा कॉपीज थ्रू ज्यावेळेस जातो कॅन्डिडेट्सच्या, तर त्यावेळेस लक्षात येतं तर त्यांना इश्यूज विचारलेले असले तर समजा, किंवा काही गोष्टी विचारलेल्या असल्या तर ते फक्त कीवर्ड्स लिहितात. आता ते कीवर्ड्स लिहिल्यानंतर काय होतं की त्याचा मिनिंग जो असेल तो मिनिंग एक्सप्लेन होत नाही किंवा वाचणाऱ्याला समजत नाही. तर त्याच्यामुळे थर्ड पर्सन ज्यावेळेस तुमची कॉपी वाचतोय तर प्रत्येक वेळेस वाचत असताना तुम्ही कीवर्ड्स न देता त्याच्यामध्ये तुम्हाला त्याला एक्सप्लेन करून सांगणं हे जमलं पाहिजे. पुढे त्याच्यात काही आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत तिथे मी तुम्हाला समजावून सांगेल की हे कुठल्या पद्धतीमध्ये. त्याच्यामध्ये ग्रामर हे फॉलो झालं पाहिजे. ग्रामर इन द सेन्स जे काही टेन्स असतील, स्टेटमेंट फॉर्मेशनचे रूल्स असतील, त्याच्यानंतर कॅपिटल वर्ड असेल तो स्टेटमेंटच्या पहिल्या वेळेस, त्याच्यानंतर पॅराग्राफच्या पहिल्या वेळेस, त्यानंतर कुठला जर तुम्ही नाऊन लिहित असाल तर त्याचं पहिलं वर्ड जे असेल ते कॅपिटल असलं पाहिजे. हे जे बारीक बारीक गोष्टी आहेत ना, हे जे ग्रॅमॅटिकल रूल्स आहेत ना, हे ग्रॅमॅटिकल रूल्स फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पंक्च्युएशन, म्हणजे कुठे कॉमा दिला पाहिजे, कुठे सेमिकोलॉन दिलं पाहिजे, कुठे क्वेश्चन मार्क दिलं पाहिजे, या गोष्टी इम्पॉर्टंट ठरतात. त्यानंतर स्पेलिंग्स, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक होता कामा नाही. आता स्पेलिंग मिस्टेक्स म्हणजे काय की जर तुमचे इंग्लिश असेल आणि तुम्ही फार त्याच्यामध्ये प्रत्येक पेजवर 4-5 जर स्पेलिंग मिस्टेक करत असाल तर ते काय एक्झामिनरला काय होईल, ते इरिटेट करेल. तर त्यामुळे तो काय होऊ शकतो, तो तुम्हाला कमी मार्क देऊ शकतो. पण इन्श्युअर करा जर 1-2 ठिकाणी तुमची स्पेलिंग मिस्टेक होत असेल अनावधानाने तर ते म्हणजे समजून घेतात एक्झामिनर. त्यांनाही लक्षात येतं की स्पीड खूप मेंटेन करावं लागतो आणि एक्झामिनेशनचा टायमिंग खूप कमी आहे आणि खूप सारं लिहावं लागतं. त्याच्यामुळे स्पेलिंग जे असतील तर स्पेलिंग इन्श्युअर करा की त्या ठिकाणी म्हणजे चुकीचं स्पेलिंग नसलं पाहिजे मराठीमध्ये सुद्धा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा. आणि लँग्वेज ही कोहरंट असली पाहिजे. कोहरंट इन द सेन्स एका लँग्वेज स्टेटमेंटवरून दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये फ्लो होत असताना दोघांमधलं जे इंटरकनेक्शन आहे ना ते मेंटेन झालं पाहिजे. हे खास करून हा जो फ्लोचा फॅक्टर आहे ना, हा फ्लोचा फॅक्टर इंट्रोडक्शन, कन्क्लुजन, जीएस पेपरमध्ये आणि एसे आणि एथिक्स याच्यामध्ये फार महत्त्वाचा रोल प्ले करतो. लँग्वेजचा पण आणि फ्लोचा पण. टोन आणि स्टाईल म्हणजे काय की जी आपण लँग्वेज लिहितो ना ती लँग्वेज कशी असली पाहिजे, फॉर्मल आणि अकॅडमिक टोन असली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल NCERTमध्ये जशी लँग्वेज लिहिलेली आहे किंवा स्टेट बोर्डच्या कॉन्टॅक्टमध्ये जशी लँग्वेज लिहिलेली ती तशी असली पाहिजे. म्हणजे इन्फॉर्मल वेमध्ये नाही लिहिलेलं आहे. म्हणजे जसं जसं आपण बघत जातो की रिजन वाईज जर गेलो तर रिजन वाईज जात असताना लँग्वेज म्हणजे जी आपण ज्याला बोलीभाषा म्हणतो ती बोलीभाषा चेंज होत जाते. ती बोलीभाषेचा जो फरक म्हणजे रिफ्लेक्शन आहे ना हे तुमच्या रायटिंगमध्ये नसलं पाहिजे. बोलण्यात असलं, बोलण्यापुरतं ठीक आहे, पण रायटिंगमध्ये त्या गोष्टी नसल्या पाहिजे. म्हणून हे जे फॉर्मल आणि अकॅडमिक टोन आहे ही कुठून समजेल इंग्लिशच्या कॉन्टेक्स्टमध्ये NCERTमधून आणि मराठीच्या कॉन्टेक्स्टमध्ये जे स्टेट बोर्ड्सचे पुस्तक लिहिले जातात मराठीमध्ये त्यांच्यामधून.
त्यानंतर उत्तर लिहित असताना हे फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ थर्ड पर्सन प्रोनाऊन लिहिले पाहिजे. कारण बऱ्याचशा याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस UPSCमध्ये क्वेश्चन विचारले जातात तर डू यू थिंक इट इज करेक्ट और डू यू थिंक व्हॉट डू यू मीन बाय ग्लोबलायझेशन और व्हॉट डू यू मीन बाय क्लायमेट चेंज. समजा फॉर एक्झाम्पल असा क्वेश्चन विचारला तर मग या ठिकाणी सुरुवात करत असताना नाही लिहायचं आय थिंक ग्लोबलायझेशन इज और आय थिंक क्लायमेट चेंज इज, तसं नाही लिहायचं, डायरेक्टली लिहायचं थर्ड पर्सन प्रोनाऊनच्या पर्स्पेक्टिव्हने. म्हणजे पर्सनलायझेशन आहे, म्हणजे पर्सनलायझेशन करू नका GSमध्ये तरी. काही वेळेस एसेमध्ये वगैरे जेव्हा स्टोरी वगैरे लिहिली जाते, काय लिहिली जाते तर त्यावेळेस थोडं ॲप्लिकेबल होऊ शकतो, पण ॲटलिस्ट GS 1 2 3 मध्ये तरी करू नका, ऑप्शनलमध्ये करू नका. काही वेळेस केस स्टडीच्या कॉन्टेक्समध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो, तर ज्यावेळेस आपण केस स्टडीज वगैरे लिहिताना बघू तर तो वेगळा कॉन्टेक्स राहील आणि एसेचा वेगळा कॉन्टेक्स राहील. पण GSमध्ये तरी जे काही गोष्टी असतील पर्सनलायझेशन ते करू नका. थर्ड पर्सन प्रोनाऊननेचच्या पर्स्पेक्टिव्हने यूज करूनच काय लिहायचं आहे तर आन्सर लिहायचं आहे. जरी क्वेश्चनमध्ये डू यू थिंक असलं, व्हॉट डू यू मीन बाय असलं तरी तर आयचा वीचा असा उपयोग GSमध्ये करू नका. हे झालं लिंग्विस्टिक जे बेसिक मिनिमम आपण त्याला काय म्हणतो हायजीन म्हणतो ना, किंवा बेसिक मिनिमम गोष्टीत ना त्या मेंटेन करायला पाहिजे. हे लँग्वेजच्या गोष्टीमध्ये. लँग्वेजनंतर जो महत्त्वाचा पार्ट येतो ना तो येतो प्रेझेंटेशनचा. आता प्रेझेंटेशनमध्ये पण मी हँडरायटिंग घेतली, कारण हँडरायटिंग दोघींमध्ये येते, लँग्वेजमध्ये सुद्धा आणि प्रेझेंटेशनमध्ये सुद्धा. म्हणजे हा लेजिबिलिटीचा जो पॉईंट आहे तो मी पुन्हा रिपीट करत नाही. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आन्सर लिहिणार आहात तर आन्सर लिहित असताना थ्रू आउट युअर कॉपी ज्यावेळेस तुम्ही 4000 वर्ड्स लिहित आहेत 3 तासामध्ये तर कुठेही ओव्हर कटिंग किंवा अंडर कटिंग नको, म्हणजे काय खाडाखोड नको. आता ही खाडाखोड जर असली ना तर ती लगेच लक्षात येते. एखाद 2 ठिकाणी तुम्ही केली, एक सिम्पल लाईन मारली त्याच्यावर काही प्रॉब्लेम नाही, पण प्रत्येक 1 पेज सोडले किंवा 2 पेज सोडले तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही खाडाखोड करतायत तर ते काय होतं आहे की ते लगेच उमटून येतं आहे आणि ते एक्झामिनरला जे असेल तर एक्झामिनरला अपील होत नाही. हे काय इंडिकेट करतं घडी जी कटिंग असेल ते की तुमचं जे थॉट प्रोसेस आहे ना त्याच्यामध्ये कॉन्टिन्युटी नाही, आणि ती कॉन्टिन्युटी ज्यावेळेस ब्रेक होते त्यावेळेस कुठेतरी जी खाडाखोड वगैरे जी असेल ती होत असते. म्हणून खाडाखोड जी असेल ती अवॉइड करायचा. त्यानंतर जे असेल प्रॉपर स्पेसिंग. आता प्रॉपर स्पेसिंग इम्पॉर्टंट आहे, कारण की ही प्रॉपर स्पेसिंग जी असेल तुमची हँडरायटिंग थोडी चांगली जरी नसली तरी प्रॉपर स्पेसिंग तुम्हाला हेल्प करते की तुमची आन्सर कॉपी जी असेल ती प्रेझेंटेबल बनवायला. मग याच्यामध्ये काय इन्शुअर करायचं आहे हॉरिझॉन्टल स्पेसिंग. हॉरिझॉन्टल स्पेसिंग म्हणजे काय बिटवीन लेटर्स. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक शब्द लिहित आहेत तर शब्दामध्ये प्रत्येक जे अक्षर आहे ते अक्षर काय असेल ते इक्वी डिस्टन्स असले पाहिजे. म्हणजे एक अक्षर दुसऱ्या अक्षरमध्ये घुसता कामा नये, अनलेस हे तो जोड शब्द असेल मराठीच्या कॉन्टेक्समध्ये. इंग्लिशमध्ये तर जोड शब्दासारखा काही प्रकारच नाही आहे. त्यामुळे प्रत्येक जो काही लेटर आहे म्हणजे लेटर जो आहे शब्दामधला त्याच्यामध्ये इक्वी डिस्टन्स असलं पाहिजे, आणि प्रत्येक लाईनमधले जो वर्ड असेल त्या वर्डमध्ये सुद्धा काय असलं पाहिजे इक्वी डिस्टन्स असलं पाहिजे. नाही तर तुम्ही लिहित असताना 2-4 शब्द डावीकडे पळत आहेत, 2-3 शब्द उजवीकडे पळत आहेत, असं करू नका. आणि जी रायटिंग असेल रायटिंग स्टाईल ती पण कुठेतरी टिल्ट तर नाही होते ना, किंवा तुमच्या लाईन या सरळ रेषेत तर येत आहेत ना, ते पण इन्शुअर करायचं आहे. कारण हा जो पेज आहे ते कोरं पेज आहे, त्याच्यावर लाईन नाही, त्याच्यामुळे लिहित असताना सुद्धा इन्शुअर करा ज्यावेळेस तुम्ही लिहाल ना तर तुमची जी रायटिंग आहे ती हॉरिझॉन्टल लाईनमध्ये झालं पाहिजे. ते ना अपवर्ड साईडला नाही ना डाऊनवर्ड साईडला तशी नसली पाहिजे, ती हॉरिझॉन्टल प्लेनवर लिहिल्या गेली पाहिजे. त्याच्यानंतर व्हर्टिकल स्पेसिंग. मग व्हर्टिकल स्पेसिंगमध्ये काय की ज्यावेळेस पॅराग्राफ लिहितो तर पॅराग्राफमधल्या प्रत्येक जे 2 लाईन्स आहेत त्या 2 लाईनमधले जे डिस्टन्स असेल हे इक्वी डिस्टन्स असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतरच 2 पॅराग्राफ असतील तर 2 पॅराग्राफमधलं जे अंतर असणार आहे ते 2 लाईनमधले जे अंतर असणार त्यापेक्षा थोडं जास्त असलं पाहिजे, जेणेकरून जे काही 2 पॅराग्राफ्स असतील ना त्याच्यामधले जे डिस्टिंग्विश आहे आपल्याला ते लगेच डिस्टिंग्विश करता आलं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या आता ह्या 2 लाईनमध्ये जो काही डिस्टन्स आहे त्याच्यापेक्षा हा जो स्पेस सोडलेला आहे तो जास्त आहे का, लगेच लक्षात येते की हे स्पेस डिवाईड केले. म्हणून हा जो हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल स्पेसिंग आहे ना, या व्हर्टिकल स्पेसिंग इन्शुअर करा. याच्यानं तुमचं जे प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन इम्प्रूव्ह होईल. प्रेझेंटेशनमध्ये अजून बाबी येतात जसं यूज ऑफ डायग्राम, फ्लो चार्ट्स, ह्या ज्या गोष्टी आहेत ते आपण ज्यावेळेस ॲक्च्युली आन्सर लिहितो ना ते आन्सर लिहित असण्याच्या जे डायमेन्शन आहे त्यावेळेस आपण बघूया. त्यामुळे मी हा जो पार्ट आहे तो इथे इन्क्लूड नाही केलेला आहे. तर लँग्वेज आणि प्रेझेंटेशन ह्याच्यामधले ज्या बेसिक गोष्टी आहेत या बेसिक गोष्टी कॅन्डिडेटने काय करणं इन्शुअर करणे आवश्यक आहे. आता हे करण्यासाठी की तुम्हाला अभ्यासाची आवश्यकता नाही आहे, हे तर तुम्ही विदाऊट तुमचा स्टडी जरी झालेला नसेल आणि तुम्ही पहिल्या डेपासून हे लँग्वेज आणि प्रेझेंटेशन याच्यावर वर्कआउट करू शकतात. ॲज फार ॲज त्या डायग्राम वगैरे त्याच्यावर मी गोष्ट करत नाही आहे, इथे ज्या गोष्टी मी डिस्कस केल्या त्या संदर्भात बोलतो आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा जो रोल प्ले होतो तो म्हणजे आन्सर रायटिंगची आता सुरुवात. आता आन्सर रायटिंग सुरुवात होत असताना किंवा करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, जोपर्यंत तुम्ही ज्या सब्जेक्ट रिलेटेड आन्सर रायटिंग करत आहात त्याचा जर तुमचा अभ्यास झाला नसेल, त्याचं कंटेंट तुमच्या डोक्यात नसेल, त्याच्या रिलेटेड जे कॉन्सेप्ट्स असतील तुमचे क्लिअर नसतील तर तुम्हाला आन्सर कसं काय लिहिता येईल, तर आन्सर ते लिहिता येणार नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की बेसिक मिनिमम लेवल ऑफ कंटेंट अँड बेसिक मिनिमम लेवल ऑफ अंडरस्टँडिंग जी असेल ती कॅन्डिडेटची असायला पाहिजे.
आणि ज्यावेळेस तुम्ही फायनल आन्सर लिहिणार आहात तोपर्यंत तुमच्याकडे फायनेस्ट लेवल ऑफ अंडरस्टँडिंग आणि हाय क्वालिटी ऑफ कंटेंट असलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे आन्सर रायटिंग सुरुवात करत असताना हा पार्ट फार इम्पॉर्टंट आहे, युअर कंटेंट. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो रोल प्ले होतो आन्सर रायटिंग करत असताना तो म्हणजे इंटरप्रिटेशन ऑफ द क्वेश्चन. म्हणजे जो क्वेश्चन दिलेला आहे तर तो क्वेश्चन त्या कॉन्टेक्स्टमध्येच काय केला गेला पाहिजे, तर इंटरप्रिट केला गेला पाहिजे. आणि इंटरप्रिट केल्या गेल्यानंतर तो क्वेश्चन काय कसला असला पाहिजे, तर त्या कॉन्टेक्स्टमध्येच तो आन्सर लिहिला गेला पाहिजे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जर याच्यामध्ये अंडरस्टँडिंग चुकली आणि तुम्ही त्या अंडरस्टँडिंगनुसार जर आन्सर लिहिलं तर ऑब्व्हियसली तुमचं पूर्ण आन्सर काय होतं, तर रॉंग डिरेक्शनमध्ये होतं. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काम काय आहे की इंटरप्रिटेशन ऑफ द क्वेश्चन आहे ते इम्पॉर्टंट आहे. आणि क्वेश्चनला पण इंटरप्रिट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बेसिक मिनिमम क्रायटेरिया काय आहे की तुमच्याकडे सब्जेक्ट मॅटर जे असेल त्याची अंडरस्टँडिंग असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे कंटेंट असलं पाहिजे. त्याच्यामुळे करेक्ट इंटरप्रिटेशन महत्त्वाचं आहे आणि त्याच्या रिलेव्हंटच जी डिमांड असेल ती ॲड्रेस करायची. आता फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी जर आपण बघितलं की UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, आता हे आपल्या साईडवर जर तुम्ही गेले तर UPSCचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे तर ते काय केलेले आहेत, कंपाईल करून दिलेले आहेत सब्जेक्ट्स वाईज आणि टॉपिक वाईज आणि त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून दिलेले आहेत. तर आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं हा क्वेश्चन बघा, हाऊ विल यू एक्सप्लेन द मेडिवल इंडियन टेम्पल स्कल्पचर रिप्रेझेंट्स द सोशल लाईफ ऑफ दोज डेज. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं हाऊ विल यू एक्सप्लेन द मेडिवल इंडियन टेम्पल आर्किटेक्चर. आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन कशाच्या संदर्भामध्ये आहे, सोर्सेस ऑफ द हिस्ट्री. म्हणजे त्यावेळेसची मेडिवल इंडियामधली सोशल लाईफ कशी होती ते काय करायचं आहे तुम्हाला विचारलं आहे. आणि हे विचारलं असताना सोर्स काय म्हणून यूज करायचं आहे, मेडिवल इंडियन टेम्पल स्कल्पचर्स. आता याच्यामध्ये टेम्पल आहे, मेडिवल टेम्पल आहे, पण क्वेश्चन हा टेम्पल संदर्भात येत नाही आहे. म्हणजे तुम्ही काही नॉर्थ संदर्भात काही नगरा टेम्पल आर्किटेक्चर असेल किंवा साऊथमधले द्रविड टेम्पल आर्किटेक्चर असेल किंवा डेक्कन रिजनमधलं वेस्tra टाईप ऑफ टेम्पल आर्किटेक्चर असेल, मग त्याच्यामध्ये शिखरं वगैरे काय ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार नाही. याच्यामध्ये स्पेसिफिकली त्यांनी काय विचारलेलं आहे, जे टेम्पल्सवर स्कल्पचर्स असतात म्हणजे ज्या मूर्त्या वगैरे कोरलेल्या असतात त्याच्यामधले जे थीम्स असतात त्या थीम्समधून तुम्हाला जी सोशल लाईफ आहे त्यावेळेसची ती कशी अंडरस्टँड होते. म्हणजे लक्षात आलं की या ठिकाणी जो थीम विचारले ते सोशल लाईफ आणि सोर्स काय यूज केलेला आहे, तर जे टेम्पलवरचे स्कल्पचर्स असतात ते यूज केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी जर मेडिवल इंडियन टेम्पलबद्दल जर उत्तर लिहिलं तर मार्क मिळणार नाही. फक्त सोशल लाईफबद्दल जर उत्तर लिहिलं तर मार्क मिळणार नाही. पण तुम्ही जर टेम्पल आणि फक्त स्कल्पचरबद्दल पण लिहिलं तरी मार्क मिळणार नाही. तुम्हाला काय लिहायचं, याची जी काही सांगड आहे ती सांगड घालायची, म्हणजे याचं इंटरकनेक्शन एस्टॅब्लिश करायचं आहे. स्कल्पचरवरून तुम्हाला काय थीम्स कळत आहेत आणि त्याच्यावरून सोशल लाईफ त्यावेळेसची कशी होती हे लक्षात येतं. हा झाला या ठिकाणी डिमांड ऑफ द क्वेश्चन. आणि हे जर तुम्हाला डिमांड कळलं आणि तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं पहिले कंटेंट असलं पाहिजे की खरंच इंडियन मेडिवल टेम्पल कुठकुठल्या प्रकारचे होते, कुठकुठल्या साईडला होते, त्याच्यावर कुठकुठल्या थीम होत्या, ते जर तुम्हाला लक्षात असलं, तुमचा अभ्यास झालेला असला तरच तुम्हाला हा क्वेश्चन इंटरप्रिट करता येईल. आणि हा जर क्वेश्चन इंटरप्रिट केला तरच तुम्हाला काय करता येणार याच्यामध्ये, ही जी सोशल लाईफ संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी काय होईल तर ती लक्षात येईल. ठीक आहे, हा जर एक एक्झाम्पल. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की इंटरप्रिटेशन ऑफ द क्वेश्चन, इट इज क्रुशियल थिंग. त्याच्यानंतर काय झालं तर स्ट्रक्चरिंग ऑफ युअर आन्सर. म्हणजे एकदा तुम्हाला क्वेश्चन जर कळला तर क्वेश्चन कळल्यानंतर पुढचा महत्त्वाचा पार्ट काय असतो, तो म्हणजे क्वेश्चनला त्याच्या सब पार्ट्समध्ये डिवाईड करणे. म्हणजे सगळ्यात पहिले आयडेंटिफाय करणे की क्वेश्चनमध्ये किती पार्ट हे विचारलेले आहेत. ठीक आहे, आणि आता फॉर एक्झाम्पल इथे जो आपण क्वेश्चन बघितला याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एकच पार्ट विचारलेलं 10 मार्कासाठी, हाऊ विल यू एक्सप्लेन द मेडिवल इंडियन टेम्पल आर्किटेक्चर रिप्रेझेंट द सोशल लाईफ ऑफ दोज डेज. ठीक आहे, म्हणजे एका याच्यामध्ये तुम्हाला काय गोष्टी करायच्या आहेत, ते सगळ्या गोष्टी मेंटेन करायच्या आहेत. आता याच्यामध्ये जर पुढचा क्वेश्चन बघितला, हायलाईट द सेंट्रल एशियन आणि ग्रेको बॅक्टेरियन इलिमेंट इन गांधारा आर्ट. आता याच्यात त्यांनी मेन्शन केलेले आहे सेंट्रल एशियन आणि ग्रेको बॅक्टेरियन इलिमेंट्स. आता याच्यामध्ये झाले 2 पार्ट. म्हणून तुम्हाला सेंट्रल एशियनचे जे काही फीचर्स असतील किंवा इलिमेंट्स असतील ज्याचा इन्फ्लुएन्स गांधारा आर्टवर झालेला आहे तो पहिल्या पार्टमध्ये अड्रेस करायचा आहे. आणि दुसरा पार्टमध्ये जे असेल तर ग्रेको बॅक्टेरियनचा जो इन्फ्लुएन्स आहे गांधारा आर्टवर तो त्या ठिकाणी काय करायचा आहे, एक्सप्लेन करायचा आहे. ठीक आहे, हे आला इम्पॉर्टंट पार्ट. आता हे जे आणि अजून महत्त्वाचं म्हणजे क्वेश्चन अंडरस्टँड करण्यामध्ये हे जे काही आपण त्याला डायरेक्टिव्ज म्हणतो, हे डायरेक्टिव्ज फार इम्पॉर्टंट ठरतात. म्हणजे हायलाईट झालं, डिस्कस झालं. तर मागचं लेक्चर जे आपण म्हणजे व्हिडिओ मी टाकला होता त्याच्यामध्ये की UPSCमध्ये आतापर्यंत येऊन गेलेले जे डायरेक्टिव्ह वर्ड्स आहेत किंवा त्याला आपण टेल वर्ड्स म्हणतो, तर टेल वर्डचं जे एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. आणि त्याची जी PDF असेल ती आपल्या वेबसाईटवर पण आहे आणि टेलिग्राम ग्रुपवर पण आहे. तर त्यामुळे ते पहिले वाचून घ्या आणि ते वाचल्यानंतर मग क्वेश्चन जे इंटरप्रिटेशन आहे ते इंटरप्रिटेशन बघा, जेणेकरून त्या कीवर्डच्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला काय करता येईल तर क्वेश्चन हा डिसायफर करता येईल. हा झाला महत्त्वाचा पार्ट.
म्हणजे काय केलं, एकदा क्वेश्चन वाचला तर क्वेश्चन वाचल्यानंतर महत्त्वाचं काय की त्या क्वेश्चनला पार्ट्समध्ये डिवाईड करायचं आहे. आणि पार्ट्समध्ये डिवाईड केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय की ज्या पार्टला जेवढं वेटेज असेल त्यानुसार त्याला काय दिलं पाहिजे, आन्सर कॉपीमध्ये वेटेज दिलं पाहिजे आणि मग उत्तर लिहायला पाहिजे. पुन्हा काय की मेंटेनिंग फ्लो ऑफ सिक्वेन्शियल रिस्पॉन्स म्हणजे काय की क्वेश्चनमध्ये जसा फ्लो विचारला आहेत ना पार्ट्सचा, त्याच पार्ट्समध्ये त्याला काय करा, ॲड्रेस करा. याच्याने फायदा काय होणार आहे की एक्झामिनर लगेच लक्षात येईल की कॅन्डिडेटने सगळे पार्ट्स ॲड्रेस केले आहेत का नाही. आता पुन्हा आपण त्या क्वेश्चनवर जाऊया. आता क्वेश्चनवर गेल्यानंतर याच्यामध्ये त्यांनी विचारलं आहे ना पहिले की सेंट्रल एशियन इलेमेंट जे असतील ते गांधारा हार्टमध्ये आणि दुसऱ्या याच्यामध्ये ग्रेकोबॅक्टेरियन इलेमेंट्स इन गांधारा हार्टमध्ये. आता पहिले तुम्ही ग्रेकोबॅक्टेरियन केला तरी चालतो आणि नंतर सेंट्रल एशियन केला तरी चालतो, याच्यात काही फरक नाही पडणार. पण क्वेश्चनचा फ्लो आहे ना, सेंट्रल एशियन पहिले विचारला नंतर ग्रेकोबॅक्टेरियन विचारलं, मग पहिले सेंट्रल एशियनचे जे इलिमेंट्स आहेत गांधारा हार्टवर इन्फ्लुएन्स, मग पहिले तो करायचा आणि त्याच्यानंतर ग्रेकोबॅक्टेरियन इलिमेंट्स असतील गांधारा हार्टवर त्याचा इन्फ्लुएन्स काय असेल तर तो लिहायचा. हे झालं सिक्वेन्स. त्याच्यानंतर इंटरकनेक्शन. मग इंटरकनेक्शन कोअरन्स ऑफ द पार्ट्स. आता याच्यात काय आहे की जसं तुम्हाला स्ट्रक्चर माहिती, आन्सरचं जे स्ट्रक्चर केलं जातं ते इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजनमध्ये असतं. मग ज्यावेळेस इंट्रोडक्शन टू बॉडी मूव्ह होतो आहे तर त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. त्याच्यानंतर मेन बॉडी जी असते तर मेन बॉडीमध्ये समजा 2 पार्ट आहे तर 2 पार्ट असतील तर एका पार्टवरून दुसऱ्या पार्टमध्ये शिफ्ट होत असताना त्यामध्ये कंटिन्युटी मेंटेन करा, फ्लो मेंटेन करा. आणि त्यानंतर मेन बॉडी ऑफ द आन्सर टू ज्यावेळेस कन्क्लुजन मूव्ह होतोय तर त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यामध्ये ट्रान्झिशन दाखवा. म्हणजे इन द सेन्स अब्रप्ट फक्त ब्लॉक आणलेले आहेत आणि ते ब्लॉक आणून त्या ठिकाणी लिहिले आहेत असं नाही वाटलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये जे इंटरकनेक्शन आहे ते कोहरन्स आहे, तो कोहरन्स त्या ठिकाणी असला पाहिजे. आता स्ट्रक्चरिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे तो इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. इंट्रोडक्शन आता हे जे आपण बघितलं ब्रेक इंटू पार्ट्स अँड सब पार्ट्स, हा बॉडीचा पार्ट झाला. ठीक आहे. मग सिक्वेन्शियल रिस्पॉन्स जो असेल तोही बॉडीचाच पार्ट झाला. आणि कोहरन्स बिटवीन द पार्ट्स म्हणजे काय, या तिघं जे काही इलिमेंट्स आहेत तुमच्या स्ट्रक्चर म्हणजे आन्सरचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये फ्लो असला पाहिजे. आता इंट्रोडक्शन म्हणजे काय की कुठलाही जो विषय असेल त्या विषयाला त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करणे किंवा त्याची ओळख करून देणे. मग इंट्रोडक्शनचे वेगवेगळे टाईप्स असू शकतात. डेफिनेशन थ्रू केलं जाऊ शकतो, करंट अफेअर लिंकेजेस असतील त्याच्यात असू शकते, काही डाटा किंवा रिपोर्ट असेल तर तो यूज केला जाऊ शकतो, काही कोट्स असतील तर कोट्स यूज केले जाऊ शकतात किंवा कॉम्बिनेशन ऑफ दिस फॅक्टर्स. ठीक आहे. मग आता ही जी डेफिनेशन आहे ना, समजा फॉर एक्झाम्पल जर क्वेश्चन आला व्हॉट डू यू मीन बाय सोशल ऑडिट आणि व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ सोशल ऑडिट्स इन द कंटेक्स्ट ऑफ इंडिया. आता मग सोशल ऑडिट रिलेटेड जर कॉन्टेक्स्ट आला, एक स्टँडर्ड कॉन्सेप्ट विचारला आहे, मग स्टँडर्ड कॉन्सेप्ट विचारला आहे ना तर मग डेफिनेशनचा कॉन्टेक्स्ट आहे ना तो डेफिनेशनचा कॉन्टेक्स्ट तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. करंट अफेअर रिलेटेड लिंकेजेस, आता समजा UCCवर जर क्वेश्चन आला युनिफॉर्म सिव्हिल कोड, आता युनिफॉर्म सिव्हिल कोड संदर्भात झाला तर तुम्ही आर्टिकल पण लिहू शकतात, त्याची डेफिनेशन पण लिहू शकतात. आणि करंट अफेअर्समध्ये लिंकेजेस म्हणजे काय, आता उत्तराखंडने काय लेटेस्टली तिथला युनिफॉर्म सिव्हिल कोड हा पास केलेला आहे, तुम्ही त्याचे लिंकेजेस देऊ शकतात. म्हणजे जर करंट अफेअर्स लिंकेजेस, डेटा किंवा रिपोर्ट. आता फॉर एक्झाम्पल जर समजा क्लायमेट चेंजवर आला किंवा वॉटर क्रायसिसवर आला आणि जर नुकतीच कुठे IPCCची रिपोर्ट असेल किंवा वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन असतील त्याचे काही रिपोर्ट्स या पब्लिश झाले असतील आणि त्याचा जर डेटा तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते इंट्रोडक्शनमध्ये जे क्वेश्चनला अनुसरून आहेत, लक्षात घ्या रिलेव्हन्स काय असलं पाहिजे, क्वेश्चनची जी सेंट्रल थीम आहे त्याला अनुसरून असली पाहिजे आणि ती त्या ठिकाणी काय करायची, लिहायची. कोट्स म्हणजे काय, ज्या फेमस पर्सनॅलिटीज असतील त्या फेमस पर्सनॅलिटीचे कोट्स वगैरे तुम्ही काय करू शकतात त्या ठिकाणी कोट करू शकतात. फॉर एक्झाम्पल इंटरनॅशनल रिलेशनवर क्वेश्चन आले आणि इंटरनॅशनल रिलेशनवर जर क्वेश्चन आला आणि जर तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचत असाल तर S. जयशंकर यांनी दिलेले जे काही कोट्स वगैरे असतील ते जर तुम्ही तिथे कोट केले किंवा प्राईम मिनिस्टर यांनी दिलेले काही कोट असतील ते कोट केले आणि ते जर क्वेश्चनशी जर रिलेटेड असतील तरी त्या ठिकाणी ते काय असू शकतं तर चालू शकतं. हे व्हेरियस मेथड्स तुम्ही काय करू शकतात तर यूज केला जाऊ शकतो. आता लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही लिहिणार आहात इंट्रोडक्शन तर त्याचं रिलेव्हन्स ही सेंट्रल थीम असली पाहिजे. म्हणजे जसं आपण बघितलं काही वेळेस काय होतं की क्वेश्चन हा फार ब्रॉड असतो आणि ब्रॉड असल्यानंतर त्याच्यामध्ये 3 ते 4 टॉपिक्स विचारले जातात किंवा 2 ते 3 पार्ट्स विचारले जातात. ते 2 ते 3 पार्ट्स जे असतील ना तर त्याची जी सेंट्रल थीम असेल त्या सेंट्रल थीमला गोवणारा जे काही डेफिनेशन असेल म्हणजे जे काही कॉन्टेक्स्च्युअल आर्ग्युमेंट्स असतील किंवा कॉन्टेक्स्च्युअल तुमचं काही एक पॅराग्राफ असेल तो तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये आला पाहिजे. जेणेकरून काय होईल ते इंट्रोडक्शन वाचल्यानंतर लक्षात येईल की जर पुन्हा क्वेश्चन वाचला तर की याला हे अनुसरून आहे. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर जे जेनेरिक इंट्रोडक्शन्स असतात ना ते अवॉइड करा. जेनेरिक इंट्रोडक्शन म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी जर आपण हा क्वेश्चन बघितला, हाऊ विल यू एक्सप्लेन द मेडिवल इंडियन टेम्पल स्कल्पचर्स रिप्रेझेंट द सोशल लाईफ ऑफ दोज डेज.
आता इथून जर तुम्ही डायरेक्टली सुरुवात केली की मेडिवल इंडियामधले जे काही टेम्पल्स वगैरे होते ते फार छान होते, फार सुंदर होते, याचं काही घेणं देणं नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय, हिट काय करायचं आहे तुम्हाला की टेम्पल आर्किटेक्चर जे स्कल्पचर्स असतील त्याच्यावर तुम्ही त्याच्यामध्ये लिहित असताना लिहिलं पाहिजे अर्ली medieval India witnessed the starting of three types of temple architecture. This temple architecture have a variety of themes of sculpture which are representing the socio-economical and political life of people of those days. समजा आलं ना, मग तुम्ही त्याला टेम्पल पण इन्क्लूड केलेलं आहे, त्याची स्कल्पचर पण इन्क्लूड केलेलं आहेत आणि त्याला मेडिवल इंडियामध्ये काय म्हणजे अर्ली मेडिवल इंडियामध्ये 3 स्कूल्स डेव्हलप झालेले आहेत टेम्पल आर्किटेक्चर, तुम्ही त्याला पण रिप्रेझेंट केलं, म्हणजे काय सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. हे जे कॉन्टेक्स्च्युअल इंट्रोडक्शन आहे ना ते फार इम्पॉर्टंट आहे. आता हा वन लाईनर झाला, पण काही काही जे क्वेश्चन्स असतात ते कॉम्बिनेशन ऑफ दी असतात. तर तुम्ही GS2 मध्ये वगैरे गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील. त्याच्यामुळे लक्षात घ्या, जे रिलिव्हन्स असेल ना ते रिलिव्हन्स असलं पाहिजे आणि जेनेरिक स्टेटमेंट जी असेल किंवा जेनेरिक इंट्रोडक्शन असेल ते नसलं पाहिजे. काही काही वेळेस काय असतं की क्वेश्चनलाच काय करून झालं जातं, इंट्रोडक्शनमध्ये लिहिलं जातं, तर तसं करता कामा नये. की इंट्रोडक्शन वाचल्यानंतर असं लक्षात नाही आलं पाहिजे की फक्त क्वेश्चनला वाचूनच त्याच्यामध्ये रिफ्रेम केलं आणि रिफ्रेम करूनच ते लिहिलं आहे, तसं नसलं पाहिजे आणि स्पेसिफिक असलं पाहिजे. मग स्पेसिफिक म्हणजे काय, जसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की UCCवर जर क्वेश्चन आला तर मग UCCवर क्वेश्चन आल्यानंतर तुम्ही आर्टिकल 44 कोट करतायत किंवा त्याच्यामध्ये करंट अफेअर्सचं लिंकेजेस देत आहेत किंवा त्याची डेफिनेशन लिहित आहेत. आता हे काय झाले, हे स्पेसिफिक गोष्टी झाल्या, म्हणजे त्याला बीट अराउंड द बुश नाही करायचं, पण स्पेसिफिक ठेवायचं. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्हिटी, मग ऑब्जेक्टिव्हमध्ये म्हणजे काय की मग आता समजा असाच जर क्वेश्चन आला, डू यू थिंक दॅट द UCC शुड बी इम्प्लिमेंटेड, म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड हा इम्प्लिमेंट केला पाहिजे. तर ज्यावेळेस इंट्रोडक्शन असेल ना, तर इंट्रोडक्शनमध्ये तुमचं जेही काही ओपिनियन असेल ते ओपिनियन येता कामा नये. म्हणजे काय समजा तर त्याच्यात डू यू थिंक UCC शुड बी इम्प्लिमेंटेड, म्हणजे जरी तुम्हाला वाटत असेल की इम्प्लिमेंट झालं पाहिजे तर ते इंट्रोडक्शनमध्ये लिहू नका, ते तुमचं कन्क्लुजनमध्ये लिहिलं पाहिजे. आणि कन्क्लुजनमध्ये लिहित असताना आय थिंक असं लिहू नका, ते थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हनेच लिहा, जसं अगोदर आपण लँग्वेजच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोललो. म्हणून जे काही ओपिनियन्स असतील ना तुमचे ते इंट्रोडक्शनमध्ये देऊ नका. आणि इंट्रोडक्शन जेवढं ऑब्जेक्टिव्ह असेल तेवढं ऑब्जेक्टिव्ह ठेवा. म्हणजे जे काही कीवर्ड्स असतील, काही फॅक्ट्स असतील, काही डेफिनेशनल आस्पेक्ट्स असतील और कॉम्बिनेशन ऑफ दिस थिंग्स असतील, काही कोट्स असतील, त्या गोष्टी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये काय करायचं आहे तर कोट करायच्या आहेत. आता मग इंट्रोडक्शन जे असेल ते इंट्रोडक्शन किती असलं पाहिजे, तर जनरली जर बघितलं ना, आता तुम्ही टॉपरच्या कॉपीज जरी बघितलं ना, ते 20 to 30% ऑफ युअर टोटल वर्ड लिमिट. म्हणजे काय की टोटल वर्ड लिमिट समजा 150ची असेल, मग त्याचं 20% जरी आपण कन्सिडर केलं तर नियर अबाउट हे 30 वर्ड्स येतात. म्हणजे आणि 30 जर % कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की 45 वर्ड. पण लक्षात घ्या की इंट्रोडक्शन हे क्रिप्स या सगळ्या गोष्टी फुलफिल करून एवढं कमीत कमी स्पेसमध्ये तुम्ही लिहाल ना तेवढं चांगलं आहे. आता टॉपरच्या कॉपीज जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की ते 3 ते 4 ओळीच्या वरती इंट्रोडक्शन देत नाही. ब्रीफमध्ये काय करायचं आहे, इंट्रोड्यूस करून द्यायचं आहे आणि पुढे सरकायचं आहे. आता याच्यामध्ये एक्सेप्शन आहे. आता एक्सेप्शन म्हणजे काय, आता स्पेसिफिकली जर तुम्हाला क्वेश्चनच विचारलेला आहे, व्हॉट डू यू मीन बाय सोशल ऑडिट. ओके मग आता व्हॉट डू यू मीन बाय सोशल ऑडिट असेल, मग आता सोशल ऑडिटमध्ये तुम्ही सोशल ऑडिटचं समजा डेफिनेशन द्याल, त्याचे कुठे यूज केलं जाते, समजा मेघालयासारख्या स्टेटमध्ये त्याचं एक्झाम्पल द्याल, त्याची प्रोसेस जर असेल तर ती प्रोसेस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व कराल. ठीक आहे. मग आता अशा ठिकाणी जर विचारलं ना तुम्हाला क्वेश्चनमध्ये स्पेसिफिकली त्या कीवर्ड रिलेटेड किंवा त्याची डेफिनेशन किंवा त्याचं कॉन्सेप्ट, अशा वेळेस जर तुम्ही लांबवलं म्हणजे 50% ऑफ द पेजपर्यंत जरी तुम्ही आले तरी ते चालते. का, कारण की ते स्पेसिफिकली तुमच्या आन्सरमध्ये ते विचारलेलं आहे. पण ते इंट्रोडक्शनची जी लेंथ आहे ना, ती इंट्रोडक्शनची लेंथ त्या ठिकाणी वाढू शकते. ठीक आहे. हे झाले इंट्रोडक्शन रिलेटेड पॅरामीटर. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की पुढचा आस्पेक्ट, द बॉडी ऑफ द आन्सर. आता बॉडी ऑफ द आन्सरमध्ये महत्त्वाचं आहे की जसं आपण बघितलं की क्वेश्चन जे असतील तर क्वेश्चन अंडरस्टँड करून त्याला पार्ट्स आणि सब पार्ट्समध्ये काय करायचे आहेत, डिवाईड करायचे आहेत आणि किती पार्टला दिलं पाहिजे हे क्वेश्चनच्या याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. मग आता डिव्हिजन इंटू सबसेक्शन जे आपण बघितलेलं आहे तेच आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही पार्ट्स देत आहात आणि पार्ट्सची जी हेडिंग द्याल ती हेडिंग देत असताना ही क्वेश्चनचे वर्डिंग ॲज इट इज उचलायची. याच्याने काय होतं की जो एक्झामिनर आहे त्या एक्झामिनरला लक्षात येतं की याने क्वेश्चनचे सगळे जे पार्ट्स आहेत ते व्यवस्थित ॲड्रेस केले. म्हणजे सब पार्ट्समध्ये तुम्ही डिवाईड केलं आणि त्याच्यानंतर त्याची जी हेडिंग असेल ती हेडिंग कुठून घ्यायची तर क्वेश्चनमधून हेडिंग घेतल्यानंतर एक तर त्याला बॉक्स करा किंवा त्याला अंडरलाईन करा. म्हणजे जेणेकरून तुम्ही आन्सर लिहित असताना ज्यावेळेस तो बघणार आहेत एक्झामिनर त्याला पटकन लक्षात आलं पाहिजे की तुम्ही हे पार्ट्स जे आहेत हे ॲड्रेस केलेले आहेत. आणि ते जर तसं नाही केलं, तुम्ही 1-2 जे पार्ट्स असतील ते जर इंटरमिंगल केले तरी काय होतं, ते एक्झामिनर लक्षात येतं की याने एखादा पार्ट मिस केलेला आहे, तर तो मार्क त्या ठिकाणी देऊ शकत नाही. कारण जे एक्झामिनर असतील त्या एक्झामिनरकडे तुमची कॉपी बघायला वेळ नाही.
तो हार्डली 20 क्वेश्चन बघण्यासाठी 21 मिनटं देत असेल आणि तुमचे जेवढे काही एफर्ट्स आहेत मागच्या 2 वर्षाचे असतील, या 1 वर्षाचा असेल किंवा त्याच्या अगोदरचे असतील, हे सगळे जे गोष्टी जे तुमचे जे एफर्ट्स आहेत ना, हे सगळे एफर्ट्स ती आन्सर कॉपी जी असेल ती 20 ते 25 मिनिटांमध्ये इव्हॅल्युएट होते. त्याच्यामुळे तुम्हाला सेल करायचं आहे. म्हणजे त्याच्या डोळ्यासमोर तुम्हाला गोष्टी फेकायच्या आहेत म्हणजे काय, क्वेश्चनमध्ये जे गोष्टी विचारल्या ना की त्याला पटवून द्यायचं की तुम्ही ते लिहिलेलं आहे. मग याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी काय, की जो क्वेश्चनचा पार्ट असेल ना, लाईनिंग ॲज इट इज उचलायचं आणि हेडिंग यूज करायची आणि त्या हेडिंगला एकदा बॉक्स करा किंवा अंडरलाईन करा, जेणेकरून त्याला सब पार्ट्स लक्षात येतील. आता हे झाले पार्ट. मग पार्टनंतर ॲक्च्युली तुम्ही ज्यावेळेस आन्सर लिहिणार आहे ना, ते आन्सर लिहित असताना कसं लिहायला पाहिजे किंवा त्याच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या काय इम्पॉर्टंट आहे, म्हणजे जी कंटेंट आहे क्वालिटी ते फार इम्पॉर्टंट आहे. मग क्वालिटी ऑफ द कंटेंट जे असणार आहे हे तुम्ही कसं रिप्रेझेंट करणार आहेत, कारण की सगळ्यांना टायमिंग तर सेम आहे. क्वेश्चन कम आन्सर बुकलेट हा सर्वांना सेम आहे. म्हणजे टाईम आणि स्पेस हा जो प्रत्येकाला दिलेला आहे तो सारखा आहे. आता हे प्रत्येकाला जर सारखं दिलेलं असेल, एक्झामिनरला काय करायचं आहे, इव्हॅल्युएट करायचं आहे. आणि इव्हॅल्युएट करत असताना इव्हॅल्युएटर ज्या आन्सर कॉपीने जास्त इम्प्रेस्ड होईल त्याला तो जास्त मार्क देईल. ठीक आहे. आता ही इव्हॅल्युएशन प्रोसेस जरी सब्जेक्टिव्ह असली, त्याच्यात फार काही सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत नसल्या कशा होत्या काय होत्या, पण ॲटलिस्ट हे जे काही ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया आहेत जेवढे आपण पाळू शकलो तेवढं चांगलं होईल, जेणेकरून आपण काय होईल, जी डिमांड आहे त्या डिमांडची आपण क्लोज जाऊ. म्हणून दिलेला स्पेस हा व्यवस्थित युटिलाइज करायचा आहे, दिलेला टाईम व्यवस्थित युटिलाइज करायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक्झामिनरला पटवून द्यायचं आहे की तुम्ही जे लिहिलेलं उत्तर आहे ना, एक तर रिलेव्हंट आहे, सक्सेंट आहे आणि ते क्वालिटी म्हणजे इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे लिहायचं ते रिलेव्हन्स आहे. म्हणजे विचारले तुम्हाला कॉजेस आहे आणि तुम्ही लिहितात इम्पॅक्ट आहे, असं नाही झालं पाहिजे. समजा क्लायमेट चेंजचे जर क्वेश्चनमध्ये कॉजेस विचारले असतील तर कॉजेसच लिहा, इम्पॅक्ट लिहू नका. म्हणजे पहिले जे काही इम्पॉर्टंट पार्ट आहे तो ॲड्रेस करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही व्हॅल्युएडिशन करायची ती करायची. मग क्वेश्चनमध्ये स्पेसिफिकली विचारले ना कॉजेस, तर कॉजेसच असलं पाहिजे. म्हणजे हा झाला त्याचा रिलेव्हन्स. डेप्थ म्हणजे डेप्थमध्ये लिहित असताना तुमचे जे पॉईंट्स असतील ते पॉईंट्स लिहित असताना तुम्ही ते किती डायमेन्शनने लिहित आहेत आणि त्याला कसा सपोर्ट करतायत ते इम्पॉर्टंट आहे. त्या ठिकाणी तुमची जायची होईल डेप्थ. आणि एनरिचमेंट म्हणजेच काय, की जो तुम्ही पॉईंट्स लिहिणार आहात किंवा उत्तर लिहिणार आहात तर त्याच्यामध्ये तुम्ही काही सजेशन्स देणार आहेत का, जर प्रॉब्लेम असतील तर तिथे सगळ्यात शेवटी काही सजेशन, तुम्ही काही नवीन आयडियाज त्या ठिकाणी देत आहेत का. समजा आता पोस्ट मॉडर्निझमसारखं कॉन्सेप्ट आहे, हा आता नवीन आहे म्हणजे फार चर्चेमध्ये असतो, काही असतो. त्याच्यानंतर काही फेक न्यूजसारखे जे काही कॉन्सेप्ट्स असतात, ठीक आहे, डीप फेक्स सारखे काही गोष्टी असतात किंवा बजवर्ड बघितलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे जे काही असतात, म्हणजे अशा जे काही आयडियाज असतील, नवीन नवीन कॉन्सेप्ट्स असतील किंवा कंपॅशनेट कॅपिटलिझम हा सारखा वर्ड झाला की तो कॅपिटलिझमच्या कॉन्टॅक्समध्ये युटिलाइज केलं जाऊ शकतो. मग हे जे काही कॉन्सेप्ट आहेत ना, नवीन कॉन्सेप्ट, हे तुम्ही कसे इंटरप्रिट करताय किंवा इंट्रोड्यूस करताय. काही कोट्स, जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी रिलेव्हंट वाटेल त्या ठिकाणी तुम्ही कोट्स लिहू शकताय का. फ्लो चार्ट, डायग्रॅम, फॅक्ट्स, फिगर्स अँड डेटा, या काही गोष्टी तुम्ही कशा यूज करतात याच्यावरून तुमची जी कंटेंटची क्वालिटी आहे ना, ती कंटेंटची क्वालिटी त्या ठिकाणी लक्षात येते. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, आपल्या लक्षात आलं की कंटेंटची क्वालिटी वगैरे काय, आणि तुम्ही आता इथेही बघितलं यूट्यूबवर वगैरे, तर ते फार मस्त बऱ्याच लोकांनी छान इनिशिएटिव्ह घेतलेले असतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेतात आणि त्याचं उत्तर समजावून सांगतात. ते समजतं वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहे, तुम्हालाही समजतं सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण ते ॲक्च्युली तुम्ही एक्सप्रेस कसं कराल ते फार इम्पॉर्टंट आहे. आणि ते इम्पॉर्टंट असण्यासाठी हे जे पॉईंट फॉर्मेशन आहे ना, हे पॉईंट फॉर्मेशन फार इम्पॉर्टंट ठरतात. कारण बऱ्याचशा वेळेस कॅन्डिडेटला काय होतं की स्टडी खूप असतो, समजतं खूप, पॉईंट पण खूप चांगल्या पद्धतीने डिबेटमध्ये सांगितले जातात किंवा यूट्यूब्सवर वगैरे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वगैरेचं ॲनालिसिस दिलं जातं ते पण सांगतात. ते कीवर्ड्स वगैरे त्यांच्या बोर्ड्सवर लिहून देतात आणि त्याच्यानंतर याचं हे उत्तर हे सांगितलं जातं, ते आपल्याला समजतं. पण ॲक्च्युली आपण ज्यावेळेस लिहायला जातो ना, तर लिहायला गेल्यानंतर ते आपल्याला समजत नाही किंवा सुचत नाही, कुठला शब्द घेतला पाहिजे, कुठली ओळ घेतली पाहिजे, कसं लिहिलं पाहिजे, काय लिहिलं पाहिजे. त्यासाठी हे जे पॉईंट फॉर्मेशन आहे, तर पॉईंट फॉर्मेशन फार इम्पॉर्टंट ठरतं. जे तुम्ही आन्सरच्या बॉडीमध्ये जे लिहिणार आहात इन्क्लुडिंग जे काही वेगवेगळे डायमेन्शन्स असतील ते. आता हे जे पॉईंट फॉर्मेशन ना, त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे डायमेन्शन्स आहेत त्याचे, ते आपल्या लक्षात असले पाहिजे. आता आन्सर तुम्ही लिहित असताना इन द कॉम्बिनेशन ऑफ पॅराग्राफ अँड पॉईंट फॉर्मॅट हे दोघींमध्ये लिहिणार आहेत. पण मोस्ट ऑफ द जे आन्सर असतात ते आपण पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहितो का, कारण स्पेस कमी असतो आणि स्पेस कमी असल्यानंतर आपल्याला मॅक्सिमम इन्फॉर्मेशन ही आणि ती रिलेव्हंट इन्फॉर्मेशन हे डिलिव्हर करावी लागते. म्हणून पॉईंट फॉर्मॅट हा सोपा पडतो. पण इंट्रोडक्शन असेल, त्याच्यानंतर कन्क्लुजन असेल, त्याच्यानंतर एखादा कॉन्सेप्ट विचारलेला असेल किंवा एथिक्ससारख्या सब्जेक्ट्समध्ये जर काही कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी एक्सप्लेन करून सांगायची असेल किंवा एसेमध्ये असेल तर तिथं पॅराग्राफच असतो, तिथे काही पॉईंटचं फार जास्त इन्व्हॉल्वमेंट होत नाही. म्हणून दोघी कॉम्बिनेशनमध्ये यूज केलं जातं. पण महत्त्वाचं पेपर स्पेसिफिक जर बघितलं तर पॉईंट फॉर्मॅटमध्ये जास्त लिहिलं जातं. म्हणून जे पॉईंट फॉर्मॅट आपण लिहिणार आहोत किंवा पॉईंट लिहिणार आहोत ते ॲक्युरेट असलं पाहिजे आणि स्पेसिफिक असली पाहिजे.
ॲक्युरेट म्हणजे काय की करेक्ट. रॉंग इन्फॉर्मेशन कोट करू नका किंवा रॉंग आर्ग्युमेंट कोट करू नका, किंवा तुम्ही जेही आर्ग्युमेंट कोट करत असाल ते अकॅडमिक डिसिप्लिनमध्ये वेल ॲक्सेप्टेड असले पाहिजे, ते करा. स्पेसिफिक करा, म्हणजे काय जनरलाइज गोष्टी नका लिहू त्या ठिकाणी. व स्पेसिफिसिटी कशामुळे इन्क्रीज होणार आहे, एक तर तुमच्या लॉजिकल आर्ग्युमेंटमुळे आणि तुम्ही त्याला जे सपोर्टिंग गोष्टी लिहिणार आहात त्याच्यामुळे. त्याच्यानंतर तुम्ही जेही लिहिणार आहात आर्ग्युमेंट किंवा पॉईंट त्याला बॅकिंग असली पाहिजे. कारण तुम्हाला सिव्हिल सर्वंट जर तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे बघितला असेल तर तुम्हाला ते बोलताना लक्षात येतं, ते डायरेक्टली जसं पॉलिटिशियन किंवा लीडर जसे बोलतं ते तसं बोलत नाही. ते काय सांगतात किंवा त्यांना समजा पोलिसांना जर इन्व्हेस्टिगेशन संदर्भात विचारले की समजा चोरी कोणी केली किंवा डाकाटोन कोणी टाकला आहे किंवा मर्डर कोणी केलं आहे, तर ते बोलत असताना त्यांचं जर टोन तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की आतापर्यंतच झालेल्या इन्व्हेस्टिगेशननुसार आम्हाला असं लक्षात येतं आहे. म्हणजे लक्षात घ्या की ते काय करत आहेत की कोट करतायत. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या गोष्टी झाल्या आहेत ना, माझं जे बोलण्याचं ओपिनियन आहे म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसचं किंवा ऑफिसरचं, ते त्या बेसिसवर आहे. लक्षात घ्या. म्हणजे ते कोट करत असताना प्रत्येक वेळेस सांगतात की याने सांगितल्याप्रमाणे किंवा कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिल्याप्रमाणे किंवा लॉने सांगितल्याप्रमाणे किंवा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट असेल त्याने सांगितल्याप्रमाणे, तर त्याला ते बॅकिंग देऊन मग पुढची गोष्टी असतील ती गोष्टीचं आर्ग्युमेंट चाललं जातं. की तुम्ही कोर्टमध्ये जरी डिस्कशन किंवा डिबेट बघितलं तर ते डिबेट करत असताना त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस काय केलं जातं, तर आर्ग्युमेंट्स दिले जातात आणि आर्ग्युमेंट्सला सबस्टॅन्शिएट करण्यासाठी सपोर्टिंग एव्हिडन्सेस दिले जातात. म्हणजे सपोर्टिंग एव्हिडन्सेसमध्ये काय, रिलेव्हंट फॅक्ट्स, डेटा, एक्झाम्पल्स, केस स्टडीज, ऑब्झर्वेशन और रिपोर्ट्स फ्रॉम क्रेडिबल कमिटीज और ऑर्गनायझेशन्स. आता तुम्ही बघत असाल CSDS लोकनीती यांनी काय केलं होतं की लोकसभेचे इलेक्शन्स वगैरे झाले होते ना, तर त्यावेळेस बरेचसे काही ॲनालिसिस केलं होतं की म्हणजे इलेक्शनचा इम्पॅक्ट वगैरे कसा होता. अशा वेळेसची जी इन्फॉर्मेशन काही वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन असतात. आता असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म, आता हे इंडियन पॉलिटिक्स रिलेटेड जे काही ऑर्गनायझेशन ती इम्पॉर्टंट आहे, ज्युडिशरी रिलेटेड असतील, पार्लमेंट रिलेटेड असेल, त्याच्या संदर्भात ते बऱ्याचशा गोष्टी ॲनालिसिस करतात. मग तुमचे आन्सर लिहित असताना त्यांना कोट करून त्यांची जी इन्फॉर्मेशन असेल ती तुम्ही तुमचा पॉईंट सबस्टॅन्शिएट करण्यासाठी यूज केलं जाऊ शकतो. ठीक आहे. आणि जेही काही तुम्ही डाटा किंवा सोर्स कोट करणार आहात तर त्याला काय असलं पाहिजे की तुम्ही कुठून कोट करत आहात त्याचा सोर्स पण द्या, जेणेकरून काय होईल, तुमच्या जे काही पॉईंट असणार आहे किंवा तुमचं आर्ग्युमेंट आहे त्याचं वेटेज आहे ते वेटेज इन्क्लूड होईल, म्हणजे इन्क्रीज होईल. अवॉइड वेग अँड जेनरिक स्टेटमेंट. म्हणजे आता तुम्हाला जर रिझन्स ऑफ पॉवर्टी विचारलेत, मग रिझन्स ऑफ पॉवर्टी विचारलं तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, लॅक ऑफ एम्प्लॉयमेंट किंवा अनएम्प्लॉयमेंट, हो हे झालं, पण हे वेग झालं. पण मग याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, त्याला एक्सप्लेन किंवा हे जनरिक स्टेटमेंट झालं की ड्यू टू लॅक ऑफ एम्प्लॉयमेंट देर इज पॉवर्टी. मग हे कसं, हे लक्षात घ्या. ड्यू टू लॅक ऑफ एम्प्लॉयमेंट द पीपल हॅव लेस पर्चेसिंग पॉवर्टी, दे कुड नॉट फुलफिल देअर बेसिक नीड्स अँड दे गेट पुश्ड इन टू द पॉवर्टी. हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही कॉज इफेक्ट अनालिसिस देत आहेत त्या ठिकाणी, ते स्टेटमेंट जनरिक नाही होते, तुम्ही त्याच्यामध्ये त्याला पटवून देत आहेत. ठीक आहे, तर हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्ही जोही पॉईंट लिहिणार ना तो एक तर सिम्पल आणि कन्साईज स्टेटमेंटमध्ये असला पाहिजे. म्हणजे लँग्वेज सिम्पल यूज करा आणि वाचल्यानंतर तुम्हाला जे म्हणायचं आहे तेच तुम्ही लिहिलं पाहिजे आणि तुम्ही जे लिहिलेलं आहे तेच थर्ड पर्सनने काय केलं पाहिजे, वाचलं पाहिजे. नाही तर धचा म झाला असं होता कामा नये. म्हणून त्यासाठी ठिकाणी काय आहे की सिम्पल शब्द विचारा किंवा सिम्पल स्टेटमेंट यूज करा आणि छोटे छोटे जे काही लाईन्स असतील किंवा स्टेटमेंट्स असतील ते लिहा, म्हणजे तुम्हाला जे लिहिणं असेल ते सोपं होऊ शकतं. पुन्हा यूज लॉजिकल अँड सेल्फ एक्सप्लेनेटरी आर्ग्युमेंट्स टू सबस्टॅन्शिएट युअर पॉईंट्स. जे अगोदर मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं ना, पॉवर्टी आणि एम्प्लॉयमेंटचं रिलेशनशिप, याच्यामध्ये फक्त काही नंबर ऑफ कीवर्ड्स ठेवू नका, त्याला एक्सप्लेन करा म्हणजे ते लक्षात येईल आणि त्याच्यामध्ये कॉज इफेक्ट रिलेशनशिप कसं आहे ते तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. मग फॉर एक्झाम्पल मग आता जर झालं की इंडियामध्ये इन्फ्लेशन का इन्क्रीज होते, वाय देर इज इन्क्रीजिंग इन्फ्लेशन इन इंडिया इन प्रिव्हियस इयर्स, आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये जर पॉईंट लिहित असाल इम्पोर्टेड इन्फ्लेशन, आता इम्पॉर्टंट इन्फ्लेशनमध्ये तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचं आहे. फक्त इम्पॉर्टंट इन्फ्लेशन लिहून चालणार नाही, तिथे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ड्यू टू जिओ पॉलिटिकल टेन्शन बिटवीन रशिया अँड युक्रेन देर इज अ डिस्रप्शन इन ग्लोबल सप्लाय चेन अँड देर इज इन्क्रीज इन फ्युअल प्राइजेस अँड इट इज अफेक्टिंग ऑन द इन्फ्लेशन. म्हणजे काय, तुम्ही जे काही रिलेशनशिप आहे ना ते इस्टॅब्लिश करतात. म्हणजे इम्पॉर्टंट इन्फ्लेशन म्हणजे काय, जिओ पॉलिटिकल टेन्शन आहे कुठे, रशिया युक्रेनमध्ये, त्याचा इम्पॅक्ट कशावर होतो आहे, ऑइल प्राइजेसवर, आणि ऑइल प्राइजेस हाईक झाल्यामुळे इन्फ्लेशन होते. म्हणजे हे झालं कॉज इफेक्ट रिलेशनशिप मेंटेन होतं आहे. त्याच्यानंतर सिक्वेन्शियल इम्पॉर्टन्स, म्हणजे तुम्ही जेही पॉईंट्स लिहिणार आहात ना सगळ्यात अगोदर जे महत्त्वाचं आहे ते लिहा, त्याच्यानंतर कमी महत्त्वाचं, त्याच्यानंतर कमी महत्त्वाचं. ही जी सिक्वेन्स आहे हे सिक्वेन्स विथ रिस्पेक्ट टू ऑफ द क्वेश्चन डिसाईड होईल. मग विथ रिस्पेक्ट टू ऑफ द क्वेश्चन म्हणजे काही क्वेश्चन कुठल्या कॉन्टॅक्समध्ये विचारला आहे त्यानुसार द सिक्वेन्स ऑफ द पॉईंट्स असतील हे ते डिटरमाइन होतील.
त्यामुळे जसं जसं आपण पुढे बघू आन्सर रायटिंगच्या सेशन्समध्ये तसं जसं ते तुम्हाला मी समजून सांगेल. त्यानंतर लक्षात घ्या की ठीक आहे, आता तुम्हाला पॉईंट लिहायचे आहेत आणि पॉईंट लिहित असताना तुम्हाला स्पेस पण रेस्ट्रिक्टेड आहे. आता मार्क कोणत्या कॅन्डिडेटला जास्त मिळतील, जो मॅक्सिमम डायमेन्शन्स हा कव्हर करेल विथ ड्यू वेटेज टू इच पार्ट ऑफ द आन्सर. म्हणजे प्रत्येक आन्सरला ड्यू वेट देऊन, म्हणजे इंट्रोडक्शन पण लिहिलं आहे, कन्क्लुजन पण लिहिलं आहे आणि आन्सरचा जो प्रत्येक पार्ट आहे हा व्यवस्थित ॲड्रेस केलेला आहे आणि ते सगळ्या गोष्टी धरून जो रिलेटिव्हली दुसऱ्यांपेक्षा जास्त पॉईंट्स लिहिल आणि चांगल्या पद्धतीने त्याला सबस्टॅन्शिएट करेल आणि ते लिहिलेले पॉईंट्स हे सेल्फ एक्सप्लेनेटरी असले पाहिजे. हे सगळे पॅरामीटर लक्षात घेऊन जो जास्त लिहिल त्याला जास्त मार्क मिळतील. ठीक आहे. मग आता हे जास्त जर तुम्हाला चांगले पॉईंट्स लिहायचे असतील तर ट्राय करा की तुमचा एक पॉईंट जो असणार आहे ना तो 10 ते 15 वर्ड्समध्ये लिहिला गेला पाहिजे, इन्क्लुडिंग एक्झाम्पल. आता 10 ते 15 म्हणजे याला चिटकून धरू नका की 10 ते 15च हा सांगण्याचं तात्पर्य आहे. ते काही वेळेस 20 वर जाऊ शकतो वर्ड्स, काही 22 वर जाऊ शकतात, काही 25 वर. याला जर मोठी तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल ना, तुमच्या रायटिंगचा जो काही ओघ आहे किंवा तुमची स्टाईल आहे त्याचं काय 2 ते 3 ओळीमध्ये तुमचा एक पॉईंट हा सेल्फ एक्सप्लेनेटरी वेमध्ये विथ इन्क्लुडिंग द कॉज इफेक्ट रिलेशनशिप अँड विथ द सपोर्ट ऑफ द एव्हिडन्सेस हा कंप्राईज झाला पाहिजे. कारण आता प्रत्येकाची लिहिण्याची स्टाईल वेगळी आहे. काही एकदम मोठे जर फॉन्ट काढत असतील तर एका हॉरिझॉन्टल लाईनमध्ये त्यांचे 3 ते 4 शब्द बसतील. ठीक आहे. काही बारीक लिहित असतील तर एका हॉरिझॉन्टल लाईनमध्ये त्यांचे 6 ते 7 पॉईंट्स बसत असतील. तर मग अशा याच्याने काय होईल, त्या गोष्टी व्हॅरिड होतील. व्हॅरिड होत असताना तुम्हाला लक्षात घ्यायचे की तुमचे 2 ते 3 लाईन्स असतील ना, त्याच्यामध्ये तुमचा एक पॉईंट हा कॉम्प्रिहेन्सिव्हली कवर झाला पाहिजे. राईट. त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज म्हणजे काय, क्वेश्चनमध्ये जेवढे सब पार्ट्स आहेत ना तर मिनिमम प्रत्येक सब पार्ट्समध्ये तुम्ही 4 ते 5 पॉईंट्स दिले पाहिजेत. मग ते पॉईंट्स जे आहेत त्याचं क्वालिटी काय असली पाहिजे मी आता एक्सप्लेन करून सांगितली. ते एक लक्षात घ्या. याच्यापेक्षा जास्त जाऊ शकतात पण याच्यापेक्षा कमी येऊ नका. हा पण काही पॉईंट्समध्ये समजा पॉलिटीसारखा असेल किंवा एथिक्ससारखा असेल, त्या ठिकाणी जर तुम्हाला डीपर ॲनालिसिस विचारलं असेल तर त्यावेळेस काय होईल, तुम्हाला एक्सप्लेनेशन जास्त करावं लागेल आणि एक्सप्लेनेशन जर जास्त करावं लागलं तर अवेलेबल असणारा स्पेस कमी राहील. तर त्या ठिकाणी हा क्रायटेरिया जो असेल तो लागू पडणार नाही. आता हे जे काही मी बोलतो हे युनिव्हर्सल नाही, पण कॉम्बिनेशन ऑफ द फॅक्टर्स आपल्याला काय करावं लागतील तर यूज करावे लागतील. तर त्यामुळे हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पॉईंट फॉर्मेशन असतील तर मल्टी डायमेन्शनल पॉईंट्स म्हणजे काय की आता पॉईंटचे ज्यावेळेस तुम्हाला फॉर्म करायचे आहेत तर ते सिलॅबस, स्पेसल, स्टेक होल्डर, टेम्पलर हे जे काही वेगवेगळे मेथड्स आहेत ना, या वेगवेगळ्या मेथड्स यूज केले जातात. आपण हे वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये आता डिस्कस करू की पॉईंट वगैरे कसे फॉर्म करायचे, काय करायचे. पण आता जो ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू आहे आन्सर रायटिंगचा तो मी आपण डिस्कस करतोय, त्याच्यामुळे आपण नंतर लक्षात घेऊ. त्याच्यानंतर टोन अँड स्टाईल. आता टोन अँड स्टाईल जो काही पार्ट आहे तो मी अगोदरचा वरचाच घेतलेला आहे की लिहित असताना जी लँग्वेज फॉर्मल अँड अकॅडमिक टोन असली पाहिजे आणि थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हनेच लिहिलं पाहिजे. त्याच्यानंतर लिहित असताना पोलाइटनेसने यूज करा. म्हणजे काय, इंडिकेटिव्ह वर्ड्स ज्यावेळेस तुम्ही यूज करत आहात की समजा तुम्हाला सजेशन्स लिहायचे आहेत तर डू रिफॉर्म्स इन द ज्युडिशियल सिस्टम. म्हणजे समजा जर गरज पडली तर तुम्ही सांगतायत एक्झामिनरला असं काही कर, तर कर नाही, करायला पाहिजे. म्हणजे हे जे काही वर्डिंग्स आहेत ना, या वर्डिंग्स फार मॅटर करतात. आता पुढे मी याचे काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. ते एक्झाम्पल्स ज्यावेळेस येतील ना त्यावेळेस तुम्हाला समजून सांगेल. मग याचं बेटर व्हर्जन काय असू शकतं, देअर इज अ नीड टू रिफॉर्म द ज्युडिशियल सिस्टम. म्हणजे ज्युडिशियल सिस्टम रिफॉर्म करण्याची गरज आहे. ठीक आहे. मनोनंद सेम आहे, पण ज्यावेळेस एखादा वाचतोय तो ऑफेंड होऊ शकतो की हा व्यक्ती मला कसा इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. तर त्यामुळे हे जे काही फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स स्मॉल आहे पण हे लक्षात असले पाहिजे. आता काही वेळेस काय आपल्याला काय असावं लागतं, ते कॉन्ट्रोवर्शियल पॉईंट्स आहेत ते हँडल करावे लागतात. आता फॉर एक्झाम्पल पॉलिटिसायझेशन ऑफ EVM. आता हे जे EVM आहे तर EVMच्या संदर्भात आपल्याला सगळं माहिती आहे. बिंग पार्ट ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंटचा पार्ट तुम्ही होणार आहात तर त्याच्यामुळे त्याच्या प्रो साईडनेच आपण बोललं पाहिजे. पण काही वेळेस काय होतात की ते टेम्पर्ड होऊ शकतात. मग म्हणजे काय टेम्पर्ड होऊ शकतात असं ऑपोजिट जे काही किंवा ऑपोजिशनचं मत आहे. तर मग हे लिहित असताना तर तुम्ही लिहू नका की दे कॅन बी टेम्पर्ड. नाही, दे कॅन बी टेम्पर्ड नाही. अकॉर्डिंग टू स्कॉलर और ॲज पर द क्रिटिक द EVM कॅन बी टेम्पर्ड. म्हणजे जे काही क्रिटिसिझम सारख्या गोष्टी आहेत त्या लिहायच्या तर आहेत पण ते ॲट्रिब्यूट करत असताना सोर्सेसला किंवा स्कॉलर्सला असं ॲट्रिब्यूट करा जेणेकरून तिथं ऑफेंड पण होणार नाही आणि तुमचा काहीतरी निगेटिव्ह बायस आहे त्या संदर्भात किंवा तुमचं काही बायस्ड ओपिनियन आहे ते सुद्धा रिफ्लेक्ट होणार नाही. हे त्या ठिकाणी तुमचं लक्षात आलं पाहिजे. कारण तुम्ही पॉईंट लिहित असताना हे जे निगेटिव्ह कॉनोटेशन्स आहेत की ज्याच्या थ्रू तुमचा बायसनेस हा एक्सप्रेस होऊ शकतो त्याला जर हँडल करायचं असेल आणि ते पॉईंट आपल्याला लिहायचेच आहेत कारण लिहावेच लागतील की ते ऑब्वियस पॉईंट आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकतात, हे जे काही ॲट्रिब्यूट्स आहेत ना, ॲज पर द स्कॉलर्स, ॲज पर क्रिटिक्स, ॲज पर द रिपोर्ट, हे मेन्शन करून तुम्ही लिहा जेणेकरून तुमचा बायसनेस पण दिसणार नाही आणि तुम्हाला जो पॉईंट कन्वे करायचा तो पॉईंट पण त्या ठिकाणी कन्वे केला जाईल. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आन्सर लिहाल ना ते सिम्बॉल आणि जे काही ॲब्रिवेशन्स आहेत ना ते अवॉइड करा.
फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट, सोल्युशनला SOLN, मेसेजला MSG, त्याच्यानंतर इन्क्रीजला व्हर्टिकल ॲरो दाखवणे, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल ॲरो दाखवणे. आता तुम्ही फ्लोचार्ट जर काढत आहात तर हे ॲरोज वगैरे ॲप्लिकेबल आहेत, ठीक आहे. पण तुम्ही उत्तर लिहित आहेत आणि उत्तर लिहित असताना असे जे वर्ड्स आहेत ते टाळा. सॉरी. आता काही वेळेस जर तुम्ही बघाल तर टॉपरच्या कॉपीजमध्ये GOVT हे लिहिलं जातं, पण सुरुवातीला तरी ॲटलिस्ट ट्राय करा की गव्हर्नमेंट, आणि एकदा गव्हर्नमेंट लिहिल्यानंतर त्याला डिफाईन करून की GOVT, आणि त्याच्यानंतर तुम्ही ते यूज केलं तर चालते. आता काही फेमस ऑर्गनायझेशन्स वगैरे असतात, RBI, आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे काय तुम्ही प्रत्येक वेळेस नाही लिहित जाणार, हे तुम्ही तिथं RBI लिहिलं तरी चालते. क्वेश्चनमध्ये डिफाईन आहे ना, किंवा ज्यावेळेस तुम्हाला असे ॲब्रिवेशन्स यूज करायचे असतील थ्रू आउट द आन्सर, तर पहिल्या वेळेस तुम्ही जे यूज करणार आहात त्या ठिकाणी ते डिफाईन करून द्या. डिफाईन म्हणजे काय, समजा तुम्हाला RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे पहिल्यांदा लिहिलं आन्सरमध्ये कुठेतरी, समजा इंट्रोडक्शनमध्ये, तर त्याच्यासमोर ब्रॅकेट लिहा, RBI लिहा, आणि पुढच्या वेळेस प्रत्येक वेळेस यूज करत असताना RBI लिहा. आणि जे काही लँग्वेज आपण मेसेजमध्ये वगैरे जशा गोष्टी यूज करतो ना, ते यूज करू नका. इट गिव्स द बॅड इम्प्रेशन. त्याच्यानंतर मग आता ह्या गोष्टी झाल्यानंतर व्हिज्युअल एड्स, म्हणजे तुम्ही जे काही व्हॅल्यू ॲडिशन म्हणतात, मग व्हॅल्यू ॲडिशनमध्ये फ्लोचार्ट यूज करू शकतात. म्हणजे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीमध्ये ट्रान्सफॉर्म होते किंवा ट्रान्झिट होते हे दाखवण्यासाठी फ्लोचार्ट्स येऊ शकतात. काही डायग्राम्स असतात. आता जिओग्राफीसारख्या सब्जेक्ट्समध्ये काय आहेत, डायग्राम्स हे इम्पॉर्टंट ठरतात. स्कीमॅटिक्स म्हणजे जर तुम्हाला काही कुठले प्रोज अँड कॉन्स लिहायचे असतील त्या ठिकाणी तुम्ही स्कीमॅटिक्स काढू शकतात. काही ठिकाणी पाय चार्ट काढू शकतात जर पर्सेंटेज दाखवायचं असेल, ठीक आहे. मॅप्स असेल, आता जिओग्राफिकल कॉन्टेक्स्टमध्ये असेल, किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल्स असतील, किंवा हिस्टॉरिकल कुठल्या एम्पायरचा जर तुम्हाला एक्सटेन्शन दाखवायचं असेल तर मॅप्स इम्पॉर्टंट ठरतात. ज्यावेळेस कंपॅरेटिव्ह अनालिसिस विचारलं जातं तर त्या ठिकाणी टेबल्स असतील, हे टेबल्स युटिलाइज करू शकतात, किंवा कॉम्बिनेशन ऑफ द फॅक्टर्स. आता याच्यामध्ये पाय चार्ट्स वगैरे असतात, त्याही गोष्टी येतात जेणेकरून काय होतं, ह्या टेक्निक्स आपल्याला काय मदत करतात की आपली जी इन्फॉर्मेशन असेल ना ते विदिन गिवन मिनिमम टाईम आणि विदिन गिवन मिनिमम स्पेस हे तुम्ही एक्सप्रेस करू शकतात आणि क्लिअरली एक्सप्रेस करू शकतात, ठीक आहे. तर हे कॉम्बिनेशन ऑफ द थिंग्स यूज करू शकतात. त्याच्यानंतर काही सब्जेक्ट स्पेसिफिक असेल तर त्या ठिकाणी त्या गोष्टी यूज झाल्याच पाहिजे. फॉर एक्झाम्पल जिओग्राफी. आता जिओग्राफीमध्ये काय आहे की तुम्हाला आन्सर जर जिओग्राफिकल फीचर संदर्भात विचारले, फॉर एक्झाम्पल ग्लॅशियल, इरोजनल अँड डिपोजिशनल फीचर्स विचारले, तर त्या ठिकाणी तुमची काय असलं पाहिजे, तर डायग्राम आल्याच पाहिजे, ठीक आहे. हिस्टोरी असेल तर हिस्ट्रीमध्ये तुम्ही टाईमलाईन ड्रॉ करू शकतात. म्हणजे त्या सब्जेक्ट स्पेसिफिक ज्या गोष्टी आहेत ना त्यात तुमच्या आन्सरमध्ये जर आल्या ना तर तुमच्या आन्सरची ऑथेंटिसिटी इन्क्रीज होते आणि मार्क मिळण्याचे जे काही चान्सेस आहेत ते इन्क्रीज होतात. लेबलिंग आणि बॉक्सिंग म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मॅप काढला, ठीक आहे, किंवा तुम्ही स्कीमॅटिक्स काढली, कुठली डायग्राम काढली, ते डायग्राम काढल्यानंतर ना तर खाली जसं पुस्तकात तुम्ही बघितलं असेल फिगर वगैरे असं लिहिलेलं असतं, तर तिथे त्याला नेमिंग करा. हा मॅप कसला आहे, ही डायग्राम कसली आहे, आणि त्याला बॉक्स करा, जेणेकरून काय होईल की त्याचं जे प्रेझेंटेशन आहे ना हे वेल ऑर्गनाइज्ड वेमध्ये दिसेल. तर त्याच्यानंतर हे जर आन्सर, मग आन्सरनंतर सजेशन. मग आता समजा तू क्वेश्चन विचारलेला आहे, समजा फॉर एक्झाम्पल EVM रिलेटेड आहे, मग EVM रिलेटेड जर क्वेश्चन आला तर मग त्याच्यामध्ये समजा जर सजेशन विचारले जरी नसतील तरी तुम्ही ते सजेशन देणे एक्सपेक्टेड आहे. म्हणजे क्वेश्चनमध्ये तुम्हाला सजेशन विचारले असो किंवा नसो ते तुम्हाला तिथे द्यायचेच आहेत. सपोज ज्या वेळेस सजेशन विचारलेले नाही आहेत त्यावेळेस तुम्ही डायग्राम्स युटिलायझेशन करू शकतात किंवा तुम्ही कन्क्लुजनमध्ये लिहू शकतात. पण ज्यावेळेस सजेशन हे एक्सप्लिसिटली क्वेश्चनमध्ये विचारलेले आहेत तर तुम्हाला आन्सर बॉडीमध्ये त्याचा जो काही वेटेज आहे हे थोडं जास्त ठेवावं लागेल. तर हा जो पार्ट आहे जसं जसं आपण पुढे प्रोग्रेस करू त्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. त्याच्यानंतर कन्क्लुजन. आता कन्क्लुजनचा पर्पज काय असतो की समरायझिंग द थिंग्स, म्हणजे काय की आता आन्सर झालेलं आहे आणि आम्ही वाइंडअपला आलेलो आहोत आणि त्याचं म्हणजे त्या वाचल्यानंतर त्याला लक्षात आलं पाहिजे की याचा समअप झालेला आहे, म्हणजे आन्सरचा समअप झालेला आहे, ते महत्त्वाचं आहे. मग आता ते फ्युचरिस्टिक आउटलुक, म्हणजे आता जेही तुम्ही आन्सर, आता हे टोनवर डिपेंड करेल, क्वेश्चनचा टोन कसा आहे त्या रिलेटेड तुमचं जो की ऑप्टिमिस्टिक लेवल आहे ती फ्युचरिस्टिक आउटलुककडे दिसली पाहिजे. आता कन्क्लुजनचा कॉन्टेक्स्ट हिस्ट्री आणि जिओग्राफीमध्ये थोडा मुलांना डिफिकल्ट होतो. आता हिस्ट्रीमध्ये काय करू शकता तुम्ही, समराईज करू शकतात किंवा त्या हिस्ट्रीचा समोरचा जो इव्हेंट झालेला असेल त्याला तो लिंक करू शकतात. आणि जिओग्राफीमध्ये काय होतं की समजा एकदम स्टॅटिक क्वेश्चन जर विचारले तर त्याला समराईज कसं करायचं, तर 1 ते 2 लाईनमध्ये काय करावं लागतात, ते फीचर्स जे असतील ना तुम्ही लिहिलेले आहेत ते 1 ते 2 लाईनमध्ये तुम्ही तिथे समराईज करू शकतात, ठीक आहे. मग फ्युचरिस्टिक आउटलुक म्हणजे काय की पॉझिटिव्ह आउटलुक आहे त्या पद्धतीने. तर मग आता तुम्ही कन्क्लुजन कुठल्या पद्धतीने करू शकतात, समरी जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं. मग ओपिनियन, मग आता समजा कमेंट असेल, डू यू थिंक असेल, या ठिकाणी तुमचे जे ओपिनियन, मग आता ओपिनियन इन द सेन्स आय थिंक नाही, जे जनरली वेल ॲक्सेप्टेड ओपिनियन्स आहेत ना ते त्या ठिकाणी लिहायचे आहेत. आणि त्याच्यानंतर सोल्युशन्स, म्हणजे समजा क्वेश्चनमध्ये एक्सप्लिसिटली जर सोल्युशन्स विचारले नसतील आणि तुम्ही जर पहिले प्रॉब्लेम लिहिले असतील तर ते प्रॉब्लेमचे सोल्युशन्स तुम्ही काय लिहायचे आहेत, तर कन्क्लुजनमध्ये लिहायचे आहेत.
मग त्याच्यानंतर कन्क्लुजनमध्ये अजून काय युटिलाइज केलं जाऊ शकतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट्स असतील, गव्हर्नमेंटने कुठल्या स्टेप्स घेतल्या आहेत किंवा मेजर्स घेतली, कुठली पॉलिसी डिक्लेअर केली, कुठला लॉ डिक्लेअर केलेला आहे, कुठल्या कमिटीज जे रेकमेंडेशन्स असतील, मग सेकंड ARC असेल, समजा फॉर एक्झाम्पल GS2मध्ये जर असेल तर GS2मध्ये जर क्वेश्चन हा फेडरलिझमवर आला, मग फेडरलिझमवर बघितलं तर सरकारी कमिशन, पंच कमिशन यांचे रेकमेंडेशन्स आहेत ते त्या ठिकाणी येऊ शकतात, रिलेव्हंट काही कोटेशन्स असतील ते येऊ शकतात. ठीक आहे, मग ह्या गोष्टी कॉम्बिनेशन ऑफ द थिंग्स आणि याच्या ॲडिशनमध्ये बऱ्याचशा गोष्टी काय केल्या जाऊ शकतात तर कन्क्लुजनमध्ये विचारला जाऊ शकतो. आता बऱ्याचशा कॅन्डिडेट्समध्ये ना कन्फ्युजन येतं की कन्क्लुजन आणि वे फॉरवर्ड याच्यामध्ये डिफरन्स काय. कन्क्लुजन इज अ डिफरंट थिंग आणि वे फॉरवर्ड इज अ डिफरंट थिंग. वे फॉरवर्ड म्हणजे सोल्युशन, लक्षात घ्या. थोडक्यात काय वे फॉरवर्ड म्हणजे काय या ठिकाणी सोल्युशन. आता 10 मार्कांसाठी आहे ना तुमचं कन्क्लुजन आणि वे फॉरवर्ड हा एकच असू शकतो, म्हणजे याला वेगवेगळं लिहिण्याची आवश्यकता नाही. आता फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जर एक्सप्लिसिटली याच्यामध्ये तुम्हाला सोल्युशन विचारले असतील 10 मार्कर क्वेश्चनमध्ये तर तुम्ही ते सोल्युशनला तुमच्या आन्सरमध्ये बऱ्यापैकी स्पेस देणार आहेत. पण सपोज जर क्वेश्चनमध्ये हा जर सोल्युशन्स विचारलेले नसतील आणि तुम्हाला तुमच्या साईडने सोल्युशन्स द्यायचे आहेत ना, ते सोल्युशन देत असताना तुम्ही एक तर वे फॉरवर्ड लिहा 10 मार्कामध्ये किंवा कन्क्लुजन लिहा, दोघींपैकी कुठलं तरी एक ॲक्सेप्टेबल आहे, नो इशू. 15 मार्काच्या याच्यात आलं ना, समजा आपण तोच कॉन्टेक्स्ट घेऊया, एका क्वेश्चनमध्ये तुम्हाला सोल्युशन विचारले म्हणजे वे फॉरवर्ड विचारलेत, एक्सप्लिसिटली विचारलेले, तर तुम्ही वे फॉरवर्डला हा बऱ्यापैकी वेटेज आहे तो तुमच्या मेन बॉडी जो असणार आहे त्याच्यात वेटेज द्याल आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन कराल. आता दुसरा आस्पेक्ट असा घ्या की ज्याच्यामध्ये एक्सप्लिसिटली तुम्हाला वे फॉरवर्ड विचारला नाही आहे पण तिथं वे फॉरवर्डचा स्कोप आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही वे फॉरवर्ड आणि कन्क्लुजन सेपरेटली लिहा. याच्याने काय होईल, तुमचं जे व्हॅल्यू एडिशन आहे ते व्हॅल्यू एडिशन पण होईल. म्हणून हा आस्पेक्ट लक्षात ठेवा. आणि वे फॉरवर्ड किंवा सोल्युशनला वेटेज देत असताना क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे हे लक्षात घ्या आणि त्यानुसारच त्याला काय करा तर वेट करा, म्हणजे वेटेज द्या आन्सरमध्ये. आणि आता कन्क्लुजन जे असणार आहे तर कन्क्लुजन कसं असलं पाहिजे, नायदर टू लेंथी नायदर टू ब्रीफ, नाही तर काय एक ओळ लिहून दिली झालं कन्क्लुजन, असं करू नका. त्याला 20 to 30% ऑफ द वर्ड लिमिट जी असेल तेवढी काय केली पाहिजे, अलोकेट केली पाहिजे. आता हा काही युनिव्हर्सल रूल का नाही, हा काही युनिव्हर्सल रूल नाही आहे, पण नियर अबाउट काय आहे महत्त्वाचं, तुमचं कन्क्लुजन पॉसिबल मिनिमम वर्ड्समध्ये म्हणजे विथ द हेल्प ऑफ ड्यू इकॉनॉमी ऑफ द वर्ड्स हे लिहिलं गेलं पाहिजे, ते त्या ठिकाणी इन्क्लूड केलेलं आहे. हा झाला कन्क्लुजनचा. म्हणजे आता जो पार्ट आपण बघितला ना हा झाला स्ट्रक्चरिंग रिलेटेड. स्ट्रक्चरिंगमध्ये मग आपण इंट्रोडक्शनचा पार्ट बघितला, पॉईंट फॉर्मेशन म्हणजे काय मेन बॉडी जी असेल ते बघितलं, त्याचं स्ट्रक्चरिंग जो असेल तो स्ट्रक्चरिंगचा पार्ट बघितला, त्याच्यानंतर कन्क्लुजन असेल तर कन्क्लुजनचे टाईप्स असतील, कन्क्लुजन कसं लिहिलं जाऊ शकतं, काय लिहिलं जाऊ शकतं, जस्ट अ मिनिट, तो पार्ट बघितला. हे जे डायमेन्शन्स आहेत ना हे डायमेन्शन्स त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होतात किंवा इन्क्लूड होतात. आता याच्यानंतरचा जर पुढचं आपण बघितलं ना तर महत्त्वाचा आस्पेक्ट म्हणजे टाईम लिमिट. आता फायनल लेवलला ज्यावेळेस तुम्ही जाल किंवा एक्झाम लिहाल तर एक्झाम लिहित असताना तुम्हाला माहिती आहे 3 तास आहे. 3 तासामध्ये जर UPSCच्या स्टँडर्डला आपण गेलो तर 4000 शब्द हे लिहायचे GSमध्ये. आणि प्रत्येक जर आपण वेटेज बघितलं वेळेचं म्हणजे 10 मार्काचा जर क्वेश्चन बघितला तर 10 मार्काचा क्वेश्चन हा 7 मिनिटामध्ये कवर झाला पाहिजे. त्यानंतर जो 15 मार्काचा क्वेश्चन आहे तो 11 मिनिटामध्ये कवर झाला पाहिजे. आता कवर झाला म्हणजे पाहिजे काय, तुमचा क्वेश्चन रीड करून त्याला इंटरप्रिट करून, ठीक आहे, त्याच्यामध्ये कुठले डायमेन्शन्स असले पाहिजे, ते इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन आणि इन्क्लुडिंग द व्हॅल्यू एडिशन या गोष्टी असल्या पाहिजे. पण प्रत्येक वेळेस जी रेस असणार आहे कॅन्डिडेटची ती कशासोबत असणार आहे, टाईम आणि स्पेस. कारण स्पेस पण जो दिलेला आहे तो काय दिलेला आहे, लिमिटेड दिलेला आहे. इथं तुम्हाला काही पुरवणी लावता येणार नाही. म्हणून पहिलं तुमचं ज्यावेळेस लिहायला सुरुवात होते तर शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी ह्या फ्लोमध्ये आल्या पाहिजे, तिथं खाडाखोड करण्याचा स्कोप नाही. त्यासाठी महत्त्वाचं काय, टाईम लिमिट इन्श्युअर करण्यासाठी प्रॅक्टिस फार इम्पॉर्टंट ठरते. त्याचा आपण पार्ट हा पुढे बोलणार आहोत. त्याच्यानंतर वर्ड लिमिट. आता वर्ड लिमिट या ठिकाणी आपण बघितलं. आता वर्ड लिमिटमध्ये काय होतं की जसं त्यांनी सांगितले की 150 वर्ड 10 मार्कासाठी आणि 250 वर्ड्स जे असतील ते 15 मार्कासाठी. आता याच्यात जर तुम्ही जास्त लिहिले वर्ड तर तुम्हाला काही तो पॅनलाइज करणार आहे का, तो काही पट्टी घेऊन थोडी बसला आहे किंवा त्याच्याकडे एक्झामिनरकडे टाईम थोडी आहे की तो बघत बसेल की याने किती लिहिले आहेत, काय लिहिलेले आहेत, मोजत बसा, तसं तर काही नाही होणार. ठीक आहे, पण महत्त्वाचं काय की तुमच्याकडे तेवढा टाईम पण नाही म्हणून तुम्ही एक्सेसिव्हली लिहू पण नाही शकत. आता एक्सेसिव्हली लिहू शकत नाही म्हणजे काय की समजा 150 वर्ड आहे तर तुम्ही 160-170पर्यंत गेले, नो इशू. ठीक आहे, कमी लिहिले तर काही प्रॉब्लेम, तिथं काही डिडक्शन होणारच नाही आहे, तो काही प्रॉब्लेम नाही. आणि 250 वर्ड्समध्ये जर बघितले तुम्ही 250 किंवा 260-270पर्यंत गेले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आता काही जणांचं काय होतं, हँडरायटिंग फार मोठी असते. मग हँडरायटिंग जर मोठी झाली तर त्या ठिकाणी काय होतं, त्यांचे वर्ड्स कमी बसतात आणि वर्ड्स जर कमी बसले त्यांचं स्पेस तर फील होतं
पण कंटेंट जास्त डिलिव्हर होत नाही, म्हणून रिलेटिव्हली त्यांना कमी मार्क भेटू शकतात. या उलट जर दुसरी केस बघितली, काहींचे हँडरायटिंग जे असतील ते फार स्मॉल असते. स्मॉल असल्यामुळे काय होतात, त्यांनी जर 300 वर्ड जरी लिहून टाकले किंवा 280 वर्ड जरी लिहिले तरी त्यांच्या आन्सर कॉपीमध्ये काय जागा उरते. मग तसं करता कामा नये. म्हणजे तुमचं जे काही प्रपोर्शनेट आहे ना, की तुम्ही जेही आन्सर लिहाल ते लिहित असताना की तुम्ही स्पेस हा प्रॉपरली युटिलाइज केला आहे. जे पूर्ण 2 पेज 10 मार्कर्स संदर्भात आणि 15 पेजेस 3 पेजेस असतील तर 15 मार्काच्या संदर्भात हे सगळे फिल झालेले पाहिजे. आणि याच्यामध्ये तुमचं बोथ क्रायटेरिया फिल झाला पाहिजे. एक म्हणजे तुमचे वर्डिंग लिमिट, म्हणजे तुम्ही 250 शब्दामध्ये 3 पेजेस कव्हर करून टाकले आणि सगळं जर भरलेलं आहे, एक्झामिनरला वाटतं हा सायकोलॉजिकल प्रेशर असतो की नाही याने सगळं लिहिलेलं आहे. जरी तुम्ही कमी शब्दामध्ये लिहिलेलं असलं तरी हा सायकोलॉजिकल प्रेशर काय, कारण रिलेटिव्ह एक्झाम आहे, कारण सगळेच जर भरतायत तर तुम्हाला पण लक्षात आलं पाहिजे तो प्रत्येक वेळेस तुमचे वर्ड्स हे काउंट करत नाही बसणार आहे. तर त्याला एक तो सायकोलॉजिकल डायमेन्शन आहे, तो तुम्हाला त्याला कन्व्हिन्स करून द्यायचं आहे की तुम्ही जे लिहिलं आहेत ना हे बाकीच्यांपेक्षा चांगलंच आहे. तर मग ह्याच्यासाठी क्रायटेरिया काय, की जो तुमचा स्पेस मॅनेजमेंट आहे ना, तो स्पेस मॅनेजमेंट पण इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. आयडियली काय असलं पाहिजे, आता हे प्रत्येकाचं व्हेरी होत जातं. 5 to 6 वर्ड्स पर लाईन. म्हणजे ही जी तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन लिहिणार आहेत ना, तर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये समजा काहींचे 4 बसतात, काहींचे 5 बसतात, काहींचे 6 बसतात. तर 4 ते 6 वर्ड्स असतील ते असलं पाहिजे. मग त्याच्यानंतर तुमच्या ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत त्या व्हर्टिकल लाईन्स किती बसत आहेत, मग याच्यावरून तुम्ही डिपेंड करणार आहेत की तुमचं एका पेजवर किती वर्ड्स बसत आहेत. मग ते त्याचा तुम्हाला अंदाज येईल तुमच्या रायटिंग स्टाईलवरून आणि त्यानुसार तुम्हाला ह्या गोष्टी मॉडिफाय करायच्या आहेत की पॉईंट पण चांगले केले पाहिजे आणि स्पेस पण फिल झाला पाहिजे. दोघी ऑब्जेक्ट त्याचा जो मिड पॉईंट आहे हा मिड पॉईंट तुम्हाला एन्श्युअर करायचा आहे. हा झाला स्पेस संदर्भात. म्हणजे एक्झामिनरला होईल, अपील होईल की काय आहे त्या ठिकाणी कॅन्डिडेट चांगला आहे किंवा याने सगळं लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस तुम्ही रायटिंग वगैरे कराल ना, सगळ्यात महत्त्वाचे बरेचसे काही क्वेश्चन्स कॅन्डिडेटकडून विचारले जातात की कुठला पेन यूज करू, काय करू. तर कुठल्यालाही पेन यूज करा, पण पॉसिबली आणि कुठला करा, बॉल पेन यूज करण्याचा ट्राय करा. शाई पेन तर यूज करू नका, कारण तिथे काय आहे की तुमची आन्सर कॉपी एखाद्या वेळेस त्याला काही पाणी पडलं, काही पडलं आणि त्याचं जर इंक असेल ती जर स्प्रेड झाली तर त्याचे जे काही आस्पेक्ट आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये रिस्क नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे कुठलाही पेन यूज करताना असा करा की तो तुमच्या हँडचा आहे ना असेट झाला पाहिजे, ना की लायबिलिटी. म्हणजे काही कुठल्या तरी पेनने फार चांगलं अक्षर येतं आहे पण तो फार वजनदार आहे आणि तुमचं स्पीड पकडला जात नाही आहे, तर ते काही कामाचं नाही. म्हणून तुमचा पहिल्यापासून जो पेन असणार आहे ना, तो 2चा असू द्या का 250चा असू द्या, तो जो शेवटची एक्झाममध्ये तुम्ही लिहिणार आहात त्या कॉन्टॅक्टमध्ये तोच असला पाहिजे. त्याच्यानंतर ॲव्हरेज स्पीड जी असेल ना आन्सर रायटिंगची, तर तुम्ही आता फॉर एक्झाम्पल 4000 शब्द जर बघितले 3 तासामध्ये म्हणजे 180 मिनिट्समध्ये, आता 180 मिनिट्समध्ये नियर अबाउट 10 मिनटं काढून टाका. 10 मिनटं का काढले, यामध्ये तुम्ही जे आन्सर वाचणार आहात, त्याचं स्ट्रक्चरिंग करणार आहात, त्याला प्रोसेसिंग करणार आहात, तर त्याच्यासाठी आपण 10 मिनटं काढून टाकूया, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये पेपर वगैरे झाल्यानंतर जर तुम्हाला कुठे समजा काही हायलाईट वगैरे करायचं असेल प्रेझेंटेशनसाठी, तर ते फार इम्पॉर्टंट ठरते. तर मग त्यासाठी काही वेळ काढूया. म्हणजे हे 10 मिनटं आपण बाजूला जर ठेवले तर 170 मिनटं. 170 मिनटामध्ये तुम्हाला 4000 शब्द लिहायचे आहेत आणि 4000 शब्द जर लिहायचे असतील तर नियर अबाउट तुम्ही 1 मिनिटमध्ये 23 ते 24 शब्द हे लिहिले पाहिजे असं एक्सपेक्टेड आहे. पण आपण ॲडव्हान्स काय ठेवलेलं आहे, 25 ते 28. कारण ज्यावेळेस तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये जाल तर त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक गोष्ट काही आठवते असं होत नाही. काही वेळेस तुम्ही ब्लँक व्हाल, काही वेळेस तुम्हाला गोष्टी आठवाव्या लागतील, त्याच्यात काही वेळ हा जाऊ शकतो. त्याच्यामुळे मग हा जो रायटिंग स्पीडचा जो फंड आहे ना, तर 25 ते 28 वर्ड्स जे असतील हे तुम्हाला पर मिनिटामध्येही लिहिल्या गेले पाहिजे. ही स्टेज कुठे आहे, ज्यावेळेस तुम्ही मेन्स लिहिणार आहात ना, मेन्स लिहिण्याच्या जस्ट अगोदरपर्यंत. आता तुमची तेवढी स्पीड नसेल तर लगेच त्याच्यावर फोकस करू नका, कारण जोपर्यंत तुम्हाला गोष्ट आठवत नाही, तुमचा अभ्यास झाला नाही, तुम्हाला गोष्टी समजलेल्या नाहीत, तोपर्यंत तुम्ही लिहित नाही तर ती स्पीड वाढणार नाही. म्हणून पण एक हे काय सांगितलं, तुम्हाला आयडियलिस्टिक गोष्ट सांगितलं की या गोष्टींचा जो टार्गेट आहे हे टार्गेट त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि जे आन्सरिंग असेल, मग आता प्रत्येकाला ज्यावेळेस आन्सर रायटिंग वगैरे तुम्ही कराल तर त्यानुसार काय असणार आहे की प्रत्येकाला प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतील, त्यानुसार या गोष्टीची जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी करायला हवी. आता जर नेक्स्ट बघितलं तर मग आता हाऊ टू इम्प्रूव्ह, म्हणजे समजा तुम्ही जे काही स्टडी करत आहात इंडिव्हिज्युअल लेवलला तुमच्या साईटने, काही जण घरून करत आहेत, काहींना क्लासची फॅसिलिटी अवेलेबल आहे, काहींना मेंटरची फॅसिलिटी अवेलेबल आहे, त्याच्यामुळे त्यांना तेवढी डिफिकल्टी येत नाही. काही जण सेल्फ स्टडी करत आहेत, ठीक आहे, किंवा काही जणांनी क्लास जरी लावला असेल तरी त्यांना वेळोवेळी जेवढं गायडन्स मिळायला पाहिजे तसं मिळत नाही आहे. तर महत्त्वाचं म्हणजे काय, मग याच्यामध्ये काही मी थम्स रूल्स असं म्हणू शकत नाही, पण काही टेक्निक्स तुम्ही यूज करू शकतात. एक महत्त्वाचं म्हणजे काय, इम्प्रूव्ह करायचं असेल ना, गो थ्रू द टॉपर्स कॉपी, आणि जी त्यांनी लेटेस्ट लिहिलेली असेल ती. म्हणजे काय की टॉपर समजा 2023च्या बॅचमध्ये सिलेक्ट झालेला असेल तर त्याची, आणि तो 2019पासून आन्सर रायटिंग करत असेल तर तुम्ही त्याची 2019ची आन्सर रायटिंग बघू नका. 2023ची जस्ट मेन्स देण्याच्या अगोदरपर्यंतची जी की त्याची आन्सर रायटिंगची स्टाईल असणार आहे
ती आपण बघितली पाहिजे. आणि हे कुठे भेटणार आहे? ज्या फेमस वेबसाईट्स आहेत ना त्याच्यावर तुम्ही जा, आन्सर कॉपीज जे असतील ते मिळणार आहे. आता इंग्लिशच्या तर ना रेडिली अवेलेबल आहे, पण प्रॉब्लेम काय होतो मराठीतले जे कॅन्डिडेट ना त्या संदर्भात, तर त्यांनी काय करा, हिंदीचे जे जे टॉपर्सच्या कॉपीज आहेत ना त्या बघा. कारण आता हिंदी आणि मराठी जर बघितले ना लँग्वेज सेम म्हणजे नियर अबाउट सेम आहे. सेम इन द सेन्स की त्यांची जी काही स्क्रिप्ट आहे ना देवनागरी स्क्रिप्ट, ही देवनागरी स्क्रिप्टमध्येच लिहिली जाते. आणि उत्तर तुम्ही लिहित असताना तुमचं भाषा जरी मराठी असली तरी जी स्क्रिप्ट असणार ती देवनागरी असणार आहे. म्हणून लिहिण्याची पद्धत काय कसं लिहिलेलं आहे काय नाही हेच तुम्हाला समजून घ्यायचं असेल ना तर तुम्ही जे हिंदीचे टॉपर्स असतील ना त्यांच्या कॉपीज बघा. त्यांच्या कॉपीज बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ते उत्तर वगैरे कसं लिहितात. आता ते उत्तर बघत असताना काही आन्सर त्यांनी फार जेनेरिक लिहिले असतील तर त्याच्यावर त्याला जज करू नका. जज का नका करू? कारण त्यांना 3 तासामध्ये त्या गोष्टी लिहायच्या असतात. ते अंडर एक्झाम प्रेशर असतात आणि त्या पद्धतीने त्यांनी आन्सर लिहिलेले असतात. आणि त्यांनी विदिन गिवन टाईम, विदिन गिवन स्पेस आणि विदिन गिवन अंडर प्रेशर ते बेस्ट जे डिलिव्हर आहे ना ते डिलिव्हर त्यांनी त्या ठिकाणी केलेलं असतं. म्हणून तुम्हाला जरी त्या बऱ्याचशा गोष्टी चांगल्या वाटत असल्या, अरे नाही मी याच्यापेक्षा बेटर लिहू शकलो असतो किंवा मला तर ह्या गोष्ट माहिती आहे एवढंही नाही माहिती का, तसं जजमेंट करू नका. तुम्हाला फक्त काय बघायचे रायटिंग स्टाईल वगैरे जे काही गोष्टी आहेत, पॉईंट कसं फॉर्म केलेलं आहे, कसं लिहिलेलं आहे, कसं एक्सप्रेशन दिलेलं आहे, इंट्रो कसा केलेला आहे, बॉडी कशी आहे, कन्क्लुजन कसं आहे, प्रेझेंटेशनसाठी कुठल्या टेक्निक्स यूज केलेल्या आहेत, त्या गोष्टी तुम्हाला फक्त काय करायचं गो थ्रू करायचं. म्हणजे तुमच्या डोळ्याला सवय झाली पाहिजे की टॉपर्स कसे लिहितात. मग ज्यावेळेस तुम्ही स्वतः प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्ही त्या पद्धतीने थिंक करायला विचार कराल किंवा त्या पद्धतीने लिहायला सुरुवात कराल. ठीक आहे. आता फ्रेशरसाठी काय करायचं? आता बऱ्याचशा जे काही स्टुडंट्स आहेत आता खास करून जे UPSCसाठी प्रिपेअर करतात, त्यांनी स्टडीज स्टार्ट केला असेल. काही जे राज्यसेवेचे कॅन्डिडेट्स आहेत नवीन पॅटर्ननुसार प्रिपेअर करत आहेत, त्यांचा काहीतरी बेसिक रिडिंग वगैरे गोष्टी झालेल्या असतील. ठीक आहे. आता त्यांनी काही ऑप्शनलकडे वगैरे ते मूव्ह होत असतील. अशा सगळ्या गोष्टी असत असताना हे आन्सर रायटिंग अगोदरच सांगण्याचा यासाठी मी प्रयत्न केला की ह्या जे काही टेक्निक्स तुम्हाला सांगतोय ना या डेव्हलप करायला वेळ बराच जातो. आणि तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्सच्या दरम्यानमध्ये व्हॅल्यू एडिशन करू शकतात, बेसिक गोष्टी नाही करू शकत. म्हणून जो लँग्वेजचा प्रेझेंटेशनचा पार्ट आहे, पॉईंट फॉर्मेशन किंवा स्टेटमेंट रायटिंगचा जो पार्ट आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्शियसली गोष्टी एफर्ट्स करावे लागतील. आता फ्रेशरच्या बाबतीमध्ये काय करायचं की आता ज्याला स्टार्ट करायची आन्सर रायटिंग त्याने कशी करायला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जो बेसिक मिनिमम लेवल ऑफ द कंटेंट आहे ना तो तुम्ही पहिले ग्रॅस्प करायला सुरुवात करा. म्हणजे स्टेट बोर्ड असतील, NCERT असेल ते. आणि ते करत असताना हे जे 2 पॅरामीटर ना लँग्वेज आणि प्रेझेंटेशन जे आपण अगोदर डिस्कस केले की लँग्वेज कशी असली पाहिजे आणि बेसिक मिनिमम प्रेझेंटेशन याच्यामध्ये फ्लो चार्ट डायग्राम याची गोष्ट करत नाही आहे. तुमची लिखावट जी असणार आहे त्या लिखावट आणि सादरीकरण या ज्या गोष्टी आहेत याच्यावर तुम्ही सायमल्टेनियसली वर्क करू शकता जसं तुम्ही प्रिपरेशन करत आहात आणि जसं तुम्ही आन्सर रायटिंग करत आहात. लँग्वेज आणि प्रेझेंटेशन हा जो पार्ट आहे ना हा तुम्ही डे 1 पासून फोकस करा. हा लवकर इम्प्रूव्ह होत नाही. ठीक आहे. मग कंटेंट आणि अंडरस्टँडिंग मग जसं जसं तुमचं इनिशियल फेज झाला किंवा तुमचं काही एखाद्या सब्जेक्टचं रीडिंग झालं तर प्रिव्हियस इयर आलेले जे क्वेश्चन पेपर आहे ना ते बघा. त्याच्यामधले जे बेसिक क्वेश्चन्स आले आहेत ना ते क्वेश्चन्सला ब्रेक करा. म्हणजे किती पार्ट्स आहे याच्यामध्ये, 1 आहे 2 आहे 3 आहे आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन. मग पहिले ब्रेनला हे ट्रेन करा की याच्यामध्ये एवढे पार्ट असले पाहिजे. ही झाली. आता हे लेअर बाय लेअर. मग त्याच्यानंतर मग इंट्रोमध्ये पुढचा लेअर असू शकतो. इंट्रोमध्ये काय लिहू शकतो या ठिकाणी किंवा काय गोष्टी असू शकतात. मग आन्सर ऑफ द बॉडी असेल याच्यामध्ये समजा पार्ट आहे, या पार्टमध्ये काय असू शकते, कन्क्लुजनमध्ये काय असू शकतं, हे थिंकिंग लेवलला करा. या गोष्टी झाल्या. म्हणजे अंडरस्टँडिंग की ब्रेकिंग काय करायचं तुम्हाला क्वेश्चन करायचं आहे. त्याचा पुढचा पॉईंट काय होतो, पॉईंट फॉर्मेशन. सुरुवातीला काय होईल तुम्हाला लगेच एक पॉईंट आहे ना हा 15 ते 20 शब्दामध्ये लिहिता नाही येणार. कारण सुरुवातच जर झालेली तर तसं जमणार नाही. पहिले काय करा, जोही तुम्हाला जेवढं जसं जमतं आहे ना तसं लिहा. समजा क्वेश्चन तुम्हाला हिस्ट्री रिलेटेड आहे, पॉलिटी रिलेटेड आहे, जिओग्राफी रिलेटेड आहे, तो क्वेश्चन लिहिलेला आहे, तुम्ही त्याला ॲड्रेस करताय. ॲड्रेस करत असताना एक पॉईंट तुमचा 5 ओळीत गेला ना तर जाऊ द्या, नो प्रॉब्लेम. असे 5-5 ओळीचे तुमचे समजा काहीतरी असं म्हणूया आपण 15 पॉईंट्स झाले किंवा 3-4 पेजेस भरले, नो इश्यू. तसं ते रीड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला रीड करा. क्वेश्चनच्या कॉन्टेक्स्टमध्ये स्वतःला विचारा की याच्यामधले कुठले वर्ड किंवा कुठली लाईन जर मी गाळली तर त्याचं मिनिंग सेम राहतं आहे किंवा मिनिंग इम्प्रूव्ह होतं आहे. ठीक आहे. मग तसं करा. मग तुमचे जे काही 5 ओळीचे असतील ते 3 ओळीवर येतील. त्याच्यानंतर पुन्हा त्याला जसं जसं तुमचं स्टडी इन्क्रीज होत जाईल, तुमची अंडरस्टँडिंग इन्क्रीज होत जाईल, जसं जसं तुम्ही वर्ड्सची फॅमिलियर व्हाल तसं तसं तुमचं जी लेंथ असेल ना फॉर्मेशन ऑफ द पॉईंट्स ते त्या ठिकाणी काय होईल, कमी होत जाईल. आता ही काय झाली, ही ओव्हर द पिरियड ऑफ टाईमची प्रोसेस आहे. आणि पॉईंट फॉर्म करत असताना कसा तो सेल्फ एक्सप्लेनेटरी असला पाहिजे, त्याच्यामध्ये कॉज इफेक्ट रिलेशनशिप असलं पाहिजे आणि त्याला सबस्टॅन्शिएशन विथ द फॅक्ट्स असला पाहिजे. पण सुरुवातीला मग तुमच्या पॉईंट फॉर्मेशनची जी प्रोसेस आहेत ना ही मल्टिपल ऑफ वेजमध्ये जाईल. मग मल्टिपल ऑफ वेजमध्ये गेल्यानंतर मग सगळ्यात शेवटी त्याला व्हॅल्यू एडिशनमध्ये ठेवा. व्हॅल्यू एडिशन तुम्ही ही प्रिलिम्स नंतर प्रिलिम्स आणि मेन्सच्या दरम्यान पण करू शकतात. पण तुमची प्रिलिम्स झाली आहे
आणि तुमचा मेन्सचा अभ्यास काहीच नाही किंवा मेन्सचा अभ्यास झाला आहे पण तुम्हाला पॉईंटच फॉर्म करता येत नाही आहे, तर ही फार डिफिकल्ट होऊ शकते. ठीक आहे. ते आणि हे काय, हे कॉन्शियस एफर्ट्स आहेत. हे कॉन्शियस एफर्ट्स काय करावं लागतील, तुम्हाला रोज पुट करावं लागतील. रोज पुट केल्यानंतर जसं 15-20 दिवस तुम्ही रोज स्वतःहून एफर्ट्स केले, तर त्याच्या पुढच्या काही दिवसामध्ये तुमच्या ब्रेनला ते ट्रेनिंग मिळेल आणि ती ट्रेनिंग मिळाल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली ते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तशाच गोष्टी विचार कराल आणि त्याच पद्धतीने त्या गोष्टी तुम्ही लिहाल. हे सिमिलरली सायकल चालवण्यासारखं किंवा गाडी चालवण्यासारखं. गाडीचं कसं आहे, सुरुवातीला आपल्याला लक्षात ठेवावं लागतं क्लच कधी दाबायचा, ब्रेक कधी दाबायचा. ठीक आहे. पण जसं जसं पुढे जातो तर आपल्या लक्षात नाही ठेवावं लागत क्लच दाबायचा आहे का ब्रेक दाबायचा आहे किंवा इंडिकेटर कधी द्यायचं काय. हे सबकॉन्शियसली गोष्टी होत जातात. हे कशामुळे होतात, हे रिपीटेड प्रॅक्टिसमुळे होतं. म्हणून ही रिपीटेड प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. आणि पॉईंट फॉर्मेशन तुम्ही शिकल्यानंतर मग सगळ्यात शेवटी इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजनकडे जा. ठीक आहे. कारण इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, या व्हॅल्युडेशनचा पार्ट आहे. आणि या व्हॅल्युडेशनचा पार्ट कसा होत जाईल, जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तसं तुम्ही शिकाल. आता मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण स्ट्रॅटेजी सेशन बघितलं होतं, त्याच्यामध्ये जर सिलेबसची फोड कशी करायची हे मी समजून सांगितलं होतं. म्हणजे त्याच्यातल्या सिलेबसचा प्रत्येक टॉपिक गुगल करा आणि गुगल केल्यानंतर त्याची जी स्टँडर्ड डेफिनेशन ती लिहून घ्या. ते जर तुम्ही केलं ना, तुमचं मोस्ट ऑफ द इंट्रोडक्शन हे क्लिअर होऊन जातील. आणि मग जे काही करंट रिलेटेड गोष्टी असतील, घडत आहेत, हॅपनिंग्स होत आहेत, जसं जसं तुमचं करंट अफेअर्स इन्क्रीज होत जाईल किंवा वाचलं जाईल, तर तुम्ही इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजनवर लगेच वर्कआउट करू शकतात. पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, लँग्वेज प्रेझेंटेशन इन द सेन्स तुमची लेटरची रायटिंग वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्या संदर्भात, मॅप वगैरे काढणं ज्या काही गोष्टी असतील, फ्लो चार्ट, तर नंतरचा पार्ट येतो. पण बेसिक मिनिमम ऑफ प्रेझेंटेशन असेल ते. आणि फॉर्मेशन ऑफ द पॉईंट, की एक पॉईंट फॉर्म करत असताना तुमची थिंकिंग प्रोसेसला ट्रेन कसं करायचं याला वेळ लागतो. म्हणून याच्यावर पहिल्या डेपासून म्हणजे तुमचं बेसिक मिनिमम कंटेंट डेव्हलप झाल्यापासून गोष्टी काय करा, याच्यावर फोकस करा. आणि याला पॉईंट वगैरे कसा फॉर्म करायचं, काय करायचं, याला मदत कुठली करेल, टॉपरची कॉपी. इंग्लिशच्या कॉन्टेक्समध्ये तर रेडिली अवेलेबल आहे. मराठीच्या कॉन्टेक्समध्ये तुम्ही हिंदीचे जे असतील ते हिंदीचे टॉपर्स बघा. ठीक आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तुमचं बेसिक मिनिमम गोष्टी झाल्या, म्हणजे तुमचा स्टडी झाला. त्याच्यानंतर प्रॅक्टिस. आता बरेचसे क्वेश्चन येतात की डेली करायला पाहिजे का टेस्ट सिरीज करायला पाहिजे, तर दोघी इम्पॉर्टंट आहे आणि दोघांचे वेगवेगळे बेनिफिट्स आहेत. पण डेली आन्सर रायटिंग म्हणजे काय, की समजा तुमचं बेसिक मिनिमम कंटेंट झाला, ते कंटेंट झाल्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याला ॲड्रेस करा. आणि ते ॲड्रेस करत असताना डेली आन्सर रायटिंग इम्पॉर्टंट काय, की हे इफेक्टिव्ह रिव्हिजन टूल आहे. म्हणजे रायटिंग करत असताना तुम्ही ज्यावेळेस लिहाल तर त्यावेळेस तुम्ही जे अभ्यास केलेलं आहे ते अभ्यास केल्यानंतर तुम्ही ते लिहित असणार, त्याच्यामुळे तुमची रिव्हिजन होईल. आणि लिहित असतानाही काय महत्त्वाचं, ज्यावेळेस क्वेश्चन येतो ना, सगळ्यात पहिले डोक्यात मुलांच्या प्रॉब्लेम येतो की पहिली लाईन लिहायची काय, पहिल्या लाईनमध्ये पहिला शब्द कुठला असला पाहिजे, कुठल्या गोष्टी त्याच्यात असायला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी त्याच्यात नसायला पाहिजे. हे क्वेश्चन इथून स्टार्ट होतात. काही वेळेस काय केलं असतं, आपण कुठले तरी पेपर, न्यूजपेपर, बुकवर काही अंडरलाईन केलेली असते आणि आपल्याला असं वाटतं की ती लाईन, तो वर्ड, तो कॉन्सेप्ट आपण इंट्रोडक्शनमध्ये यूज करू. पण ज्यावेळेस आपण ॲक्च्युली लिहायला जातो एक तर ते आपल्याला आठवत नाही, आणि आठवलं आणि लिहिलं आणि त्याच्यानंतर जर आपण त्याला रिव्हिजिट केलं तर आपल्या लक्षात येतं इथं तर हे रिलेवंटच नाही. त्याच्यामुळे ही जे काही ट्रायल अँड एररच्या गोष्टी आहेत किंवा प्रॅक्टिसच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी महत्त्वाचं काय, डेली आन्सर रायटिंग. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, की म्हणजे बेस्ट प्रॅक्टिसेस. म्हणजे आता तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या मी त्या बेसिक सांगितल्या, याच्यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी ॲडव्हान्समध्ये येतात, ॲडव्हान्स रायटिंगमध्ये. त्या जर तुम्हाला इन्कल्केट करायचे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रत्येक वेळेस तुम्ही पॉईंट फॉर्म केल्यानंतर त्याला सबस्टॅन्शिएशन केलं, हे काय झालं, हा तुम्हाला डिलिबरेट एफर्ट. किंवा तुम्ही जर प्रत्येक वेळेस विचार केला नाही, जिओग्राफीचा क्वेश्चन आला आणि त्या ठिकाणी मला मॅप काढायचा आहे, नाही तर डायग्राम काढायची आहे, किंवा हिस्ट्रीचा क्वेश्चन आला तर मला टाईमलाईन काढायची, हे पहिले तुम्हाला डेलिबरेट एफर्ट्स करावे लागतील. ते डेलिबरेट एफर्ट्स करत असताना ही जी डेली आन्सर रायटिंग आहे ना, ही डेली आन्सर रायटिंग तुमच्या ब्रेनला ट्रेन करेल आणि ते ब्रेनला तुम्हाला ट्रेन केल्यानंतर ते तुमच्या अंगवळणी पडेल आणि ते मग काय होईल, तुमचा एक्झाममध्ये रिफ्लेक्ट होईल. डायरेक्टली तुम्ही फक्त विचार केला की हे आपण कसं करू आणि ते तुम्ही एक्झाममध्ये करायला गेलात तर तसं होत नाही आणि तुम्ही ते झालं पण तर 1-2 क्वेश्चनमध्येच होईल, बाकीच्या क्वेश्चन्समध्ये होणार नाही, कारण टाईम प्रेशर भरपूर असते. म्हणून तुम्हाला ब्रेनला असं काय येतं ते ट्रेन करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची पुढची आस्पेक्ट काय, माइंड आणि ब्रेन हे सिंकमध्ये असले पाहिजे. कारण 3 तासामध्ये 4000 शब्द लिहायचे आहेत, तेवढं लिहायचं असेल तर फार स्पीड लागते आणि स्पीड लागल्यानंतर लागोपाठ तुम्हाला एका दिवशी 2 पेपर लिहावे लागतात आणि 3 तासाचा जर पेपर लिहिला तुम्हाला लक्षात येईल पर्सन पूर्ण एक्झॉस्ट होतो, म्हणजे डोकं एकदम ताणल्यासारखं होतं. म्हणून महत्त्वाचं काय की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्यावेळेस तुम्ही डेली लिहाल ना, तो डेलीचा जो कंटेंट असेल तुमच्या रायटिंग थ्रू हा सबकॉन्शियस तुमच्या न्यूरॉन्समध्ये जाईल. न्यूरॉन्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजा प्रिलिम्स आणि मेन्समध्ये एखाद्या वेळेस तो तुम्हाला रिवाईज पण नाही करता आला, पण त्या रिलेटेड जर क्वेश्चन आला तर तुम्हाला तिथं तुमचा हात बरोबर चालेल का, कारण तुमच्या हात आणि ब्रेनला तुम्ही काय केलं तर सिंकमध्ये ठेवलेलं आहे. म्हणून ही डेली आन्सर रायटिंग जी प्रॅक्टिस आहे ते इम्पॉर्टंट. इम्प्रूव्ह रायटिंग स्किल्स, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचा पहिला ड्राफ्ट जो असणार आहे
आणि तुमचा जो शेवटचा ड्राफ्ट असणार आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक होईल. पण हा जमीन आसमानचा फरक कधी लक्षात येईल, जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर होईल, नाही तर ते होणार नाही. जसं रिफाईन प्रेझेंटेशन, आता पहिल्या याच्यामध्ये तुमची काहीतरी खाडाखोड होऊ शकते, मग तुम्हाला लक्षात येईल हे कशामुळे खाडाखोड होते, मला आठवत नव्हतं किंवा मला लक्षात येत नव्हतं किंवा कॉन्सेप्ट मला समजलं नव्हतं. तुम्ही त्या गोष्टीला रिव्हिजिट कराल, त्याला पुन्हा व्यवस्थित लिहाल. पहिल्या याच्यामध्ये कुठे डायग्राम गरजेची होती तिथे काढलेली आहे का, किंवा तुम्ही आन्सर शीटमध्ये दुसऱ्या कुठल्या ठिकाणी काढू शकता का. हे काय आहे, कॉम्बिनेशन ऑफ ट्रायल्स अँड एरर्स आहेत ना, हे तुमचे डेली गोष्टी आहेत ना, तर डेली गोष्टीवर होतील. म्हणून तुमचं जे प्रेझेंटेशन आहे ते फार रिफाईन होईल. आणि लक्षात घ्या, जर तुम्हाला आन्सरमध्ये व्हॅल्युएशन करायचं आहे ना, ते डेली आन्सर रायटिंगमध्येच होतं, टेस्ट सिरीजमध्ये होत नाही. टेस्ट सिरीजमध्येचा पर्पज आहे हा फार वेगळा असतो. मग व्हॅल्युएशन म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं की डायग्राम काढली पाहिजे, प्रत्येक पॉईंटला फॅक्टने सपोर्ट केलं पाहिजे, प्रत्येक जो फॅक्ट असेल त्याचा सोर्स कोट केला पाहिजे, किंवा इंट्रोडक्शन असेल त्याच्यामध्ये फॅक्ट असला पाहिजे, डेफिनेशन असली पाहिजे, का कोट असला पाहिजे, का रिपोर्ट असली पाहिजे. हे ज्यावेळेस तुम्ही डेलिबरेटली डोक्यात ठेवाल ते लिहाल, तसं तुमच्या ब्रेनला जसं तुम्ही ट्रेन कराल, तर ते ट्रेन झाल्यानंतर ते ॲटोमॅटिकली तुमच्या टेस्ट पेपरमध्ये काय होईल, ते रिफ्लेक्ट होईल. पण हे व्हॅल्युएशनचा जो पार्ट आहे ना, तो डेली आन्सर रायटिंगमध्येच होतो. इन्हान्स टाईप मॅनेजमेंट म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की 7 मिनिटामध्ये क्वेश्चन होतो आहे का नाही, कारण तुमची लिखावट तुम्हाला समजली असेल, एका लाईनमध्ये किती शब्द बसतात आणि एक पेजवर किती लाईन बसतात, याचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला लक्षात येईल. 7 मिनिटामध्ये तुम्हाला जसं तुम्ही केलं, तुम्ही कुठपर्यंत लिहू शकतात, कुठलं पेज म्हणजे समजा पहिलं पेज भरते आणि दुसरं अर्धा भरते का पूर्ण भरते, तो तुम्हाला काय होईल, एक जजमेंट येईल. आणि ते जजमेंट करत असताना मग एक तर स्पीड कसा वाढवला पाहिजे, आणि दुसरं म्हणजे पेज पूर्ण कसं फिल झालं पाहिजे. याचे जे टेक्निक्स आहेत हे तुम्हाला कुठे ठरणार आहेत, तर डेली आन्सर रायटिंगमध्येच होणार आहे. डेली आन्सर रायटिंग केल्यानं काय होते, प्रत्येक वेळेस कॉन्फिडन्स बूस्ट होतं. का, कारण रिव्हिजन पण होते, रायटिंग पण होते, आणि तुम्ही काही एफर्ट्स टाकतात हे लक्षात ठेवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्हाला वीक एरियाज तुम्हाला लक्षात येतं. म्हणजे कुठल्या संदर्भातला क्वेश्चन आला तर मी तो शेवटी डील केला पाहिजे, किंवा कुठल्या प्रकारचे जे कीवर्ड झाले तर मला ते इंटरप्रिट करता येत नाही, किंवा कुठल्या प्रकारचे व्हॅल्युएशन मी करू शकत नाही, किंवा कुठल्या टाईपचे कॉम्बिनेशन्स आणि ट्रायल्स असतील ते मला यूज करायला फार वेळ जातो. या बेसिक गोष्टी ज्या आहेत ना तुमच्या प्रिपरेशनमधल्या, त्या कुठे लक्षात येतील, तर डेली आन्सर रायटिंगमध्ये. पुन्हा डेव्हलपिंग अनालिटिकल स्किल्स, जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादा टॉपिक आला आणि तुम्हाला तो ब्रेक करून त्याच्यावर अनालिसिस लिहायचं आहे, हे जर तुम्ही डेली केलं ना, हे तुम्हाला दोघं म्हणजे काय, हात पण ट्रेन होतो, तुमचं ब्रेन पण ट्रेन होतं. हे दोघी जर ट्रेन झालं ना, तर मग प्रत्येक विषयाला तुम्ही एखादा बाउन्सर क्वेश्चन पण आला, तो बाउन्सर क्वेश्चन आल्यानंतर त्या क्वेश्चनकडे बघून, त्याचे कीवर्ड्स बघून, त्याला ब्रेक करून तुम्ही त्याचा आन्सर लिहाल. ते करेक्ट जरी नसलं, त्याचा जो डिग्री ऑफ करेक्टनेस आहे त्याच्या जवळ तुम्ही जाल, म्हणजे ॲटलिस्ट 0 मार्क मिळण्यापेक्षा काहीतरी 1-2 मार्क तरी त्या ठिकाणी मिळतील. ठीक आहे. आणि डेली आन्सर रायटिंग ही ड्युरिंग प्री आणि मेन्स फार महत्त्वाची ठरते. आता प्रत्येक कॅन्डिडेटसाठी हा क्रायटेरिया वेगवेगळा होत जातो. ठीक आहे. पण बरेचसे कॅन्डिडेट्स काय करतात, टाईम लावून किंवा टाईम सेट करून व्हॅल्युएशन करण्यासाठी हे आन्सर रायटिंग करत असतात. हे झालं डेली आन्सर रायटिंगचे. नंतरचा पार्ट होतो टेस्ट सिरीज. मग टेस्ट सिरीज पण इम्पॉर्टंट आहे. पण टेस्ट सिरीज कशासाठी इम्पॉर्टंट आहे, स्ट्रॅटेजी मेकिंग. म्हणजे तुम्हाला डेली आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही 1 ते 2 क्वेश्चन लिहाल, तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये बसून लिहितात. टेस्ट सिरीज काय असते, 3 तासामध्ये लिहावे लागतात. 3 तासामध्ये 20 क्वेश्चन लिहावे लागतात. प्रत्येक क्वेश्चन हा वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमधून आलेला असतो. मग हा वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये येत असताना पहिल्या क्वेश्चनला तुमची जी इफिशियन्सी असेल, आठवण्याचा जो काही स्पीड असेल, तो तुमचा 10व्या किंवा 20व्या वेळेस असेल तर तसं नाही. त्याच्यामध्ये काय की तुमचा जो स्टॅमिना आहे तो स्टॅमिना चेक होतो. कारण की 3 तास पेपर लिहिणं इट्स नॉट अ जोक. आणि तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये लागोपाठ 2 पेपर लिहावे लागतात, सकाळी आणि संध्याकाळी. तर ते जर तुम्ही 3 तासाचा पेपर व्यवस्थित लिहून बघितला आहे, किंवा ज्यांनी ऑलरेडी मेन्स दिली आहे त्यांना विचारून बघा की पर्सन पूर्ण ट्राय होतो, पूर्ण एक्झॉस्ट होतो. ते टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला लक्षात येतं की आपण क्राऊडबरोबर कसं कम्पीट करतो आहे, कारण ऑलरेडी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, पण आपण क्राऊडबरोबर कसं कम्पेअर होतो आहे ते आपल्याला लक्षात घेणे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर एक्झामिनेशनचा जो पॅटर्न वगैरे असेल, आपण त्याच्याशी फॅमिलियर होतो की कसं डील केलं पाहिजे, कुठं स्ट्रेस आला तर कसा हँडल केला पाहिजे, कुठला क्वेश्चन बाउन्सर आला तर त्याला कसं हँडल करायला पाहिजे, सिक्वेन्स कशी असली पाहिजे, काय असली पाहिजे. टाईम मॅनेजमेंट, जसं मी तुम्हाला सांगितलं की टाईम मॅनेजमेंट करतो, कशाला जास्त वेळ दिला पाहिजे, कशाला कमी वेळ दिला पाहिजे, कुठला क्वेश्चन पहिले अटेम्प्ट करायला पाहिजे, कुठला शेवटी करायला पाहिजे, या गोष्टी. ह्याच्यामध्येच आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आपले स्ट्रेंथ आणि विकनेसेस असतील ते गोष्टी लक्षात येतात. म्हणजे आठवतं आहे का नाही आठवते, फॅक्ट्स आठवत आहे का नाही आठवते, पॉईंट फॉर्मेशन होतोय का नाही होतोय, इंट्रोडक्शन लिहिलं जाते का नाही लिहिलं जाते, व्हॅल्यू एडिशन होते का नाही होते, या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. मग त्याच्यानंतर कॉन्फिडन्स म्हणजे काय की जर तुम्ही 2 ते 3 सिम्युलेशन टेस्ट, आपण जसं म्हणू शकतो की मेन्सच्या अगोदरच तुम्ही जसं मेन्समध्ये जेवढे पेपर कंडक्ट केले जातात तसेच 2 ते 3 इटरेशन जर केलं तर तुम्ही एक्झामिनेशनशी काय होऊन जातात, फॅमिलियर होऊन जातात. म्हणजे एक्झामच्या दिवशी जो येणारा पिअर प्रेशर असेल, परफॉर्मन्स प्रेशर आहे, तो परफॉर्मन्स प्रेशर त्या ठिकाणी येत नाही. इम्प्रूव्ह आन्सर रायटिंग स्किल्स म्हणजे काय की ज्यावेळेस आपण फीडबॅक घेतो, टेस्ट इव्हॅल्युएशन झाल्यानंतर मेंटरला दाखवतो, त्यावेळेस ते आपल्याला सांगतात
आपल्याला कुठे अडचण आली तर ते सांगतात की ठीक आहे, कुठे टाईम पुरत नसेल तर कुठले टेक्निक्स यूज केल्या पाहिजे, जेणेकरून जो टाईम असेल, स्पेस असेल, तो त्या ठिकाणी काय केला जाईल, युटिलाइज केला जाईल. ठीक आहे. आणि स्टिम्युलेटिव्ह एक्झाम कंडिशन्स हे मी तुम्हाला सांगितलं. आता हे जे काही सगळ्या गोष्टी मी डिस्कस केल्या आहेत ना, ह्या प्रायमरी लेवलच्या आहेत. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही प्रिपेअर करत असताना किंवा तुमचं आन्सर रायटिंग डेव्हलप करत असताना ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही त्याच्यावर काय करायला पाहिजे, कॉन्शियसली एफर्ट्स करायला पाहिजे. याच्यामध्ये ह्या प्रायमरी लेवलनंतर ॲडव्हान्स पण येते. पण सगळ्यात महत्त्वाचं काय की आताच बऱ्याचशा कॅन्डिडेट्सनी काय केलेलं आहे, तर प्रिपरेशन आता जस्ट 1-2 महिने त्यांची स्टार्ट झाली असेल किंवा काहींनी बरेच वर्ष झाले असतील किंवा बरेच महिने झाले असतील तर प्रिपरेशन केलं असेल. तर ॲटलिस्ट हे ज्या काही गोष्टी मी डिस्कस केल्या आहेत तोपर्यंत तुम्ही मीट होत आहेत का ते आपण बघूया. आणि नंतरचे जे काही व्हिडिओज वगैरे होतील त्याच्यामध्ये ॲडव्हान्स लेवलच्या ज्या काही गोष्टी असतील त्या कशा असल्या पाहिजे त्या ठिकाणी समजून सांगेल. आता मी काही एक्झाम्पल्स आणलेले आहेत. बऱ्याचशा कॅन्डिडेट्स येत आहेत आता 2024साठी जे प्रिपेअर करत आहेत त्यांचे. तर ते लिहित असताना त्यांची रायटिंग स्टाईल याच्यातले काही जे आन्सर किंवा पॉईंट्स आहेत ते काही 2025साठी वगैरे लिहित आहेत त्यांच्यातले आहे. तर आता लक्षात घ्या एक्झाम्पल्स. आता ह्या एक्झाम्पल्समध्ये हे पॉईंट कसे फॉर्म केलेले आहेत हे तुम्हीच बघा. आता याचा एक्झाम्पल केलेला आहे. क्वेश्चन होतं कंट्रीब्युशन ऑफ रिव्होल्युशनरीज, हिस्ट्रीच्या रिलेटेड कॉन्टेक्स्ट होता. आता याने पॉईंट लिहिलेला आहे की रिव्होल्युशनरीचं जे कंट्रीब्युशन आहे ना ते काय होतं, इन्वॉल्ड यंगर इलेमेंट्स ऑफ इंडियन सोसायटी. आता हा वर्ड केलेला आहे समजतच नाही. ठीक आहे. आता इथं मला स्ट्रेस द्यावा लागतो की काय बघायचं आहे. तर म्हणून लक्षात घ्या की जो मी बघितलं तर हँडरायटिंग जी असेल ना ती हँडरायटिंग अगदी व्यवस्थित असली पाहिजे. ठीक आहे. मग आता इन्वॉल्व यंगर एलिमेंट्स ऑफ इंडियन सोसायटी, पॉलिटिसायझिंग इट टू डिमांड फ्रीडम. आता इट टू डिमांड फ्रीडम आणि एक्झाम्पल बागा जतीन, खुदिराम बोस, प्रफुल्ल चाकी. ठीक आहे. आता याच्यामध्ये रिलेवंट आहे, इन्फॉर्मेशन रिलेवंट आहे पण मिनिंगफुल नाही आहे. म्हणजे तिथं मिनिंगफुल असलं पाहिजे. म्हणजे काय आपण त्याला म्हणतो सेल्फ एक्सप्लेनेटरी वेमध्ये की आता हे वाचल्यानंतर आपण अभ्यास केलेला असतो, आपल्याला माहिती असतं की याला काय म्हणायचं आहे. पण जो एक्झामिनर तुमचं चेक करणार आहे कदाचित त्याला जर तो पॉईंट अगोदर माहीत नसेल तर तो जर पहिल्यांदा तो कॉन्सेप्ट वाचत असेल तर तो वाचत असताना त्या व्यक्तीला तुम्ही लिहिलेली गोष्ट ही पहिल्यांदाच समजली पाहिजे हे लक्षात घ्या. पहिला बेटर वेमध्ये काय लिहिलं जाऊ शकतं, रिव्होल्युशनरी ॲक्ट्स ऑफ बागा जतीन, खुदिराम बोस एटसेट्रा मोटिवेटेड द यूथ टू पार्टिसिपेट इन द ॲक्टिव्ह पॉलिटिक्स अगेन्स्ट ब्रिटिश रूल. आता याच्यात काय झालं, हे इफेक्टिव्ह एक्सप्रेशन झालं. आता याच्यामध्ये काय केलं, तुम्ही फॅक्ट्स पण घेतलेले आहे, कॉज इफेक्ट रिलेशनशिप पण केलेलं आहे आणि ब्रिटिश रूलच्या अगेन्स्टमध्ये आहे ते फाईट करतायत ते पण केलेलं आहे. आता ऑब्वियस आहे ह्या कॅन्डिडेटने जे लिहिलं आहे ते 3 तासाच्या प्रेशरमध्ये लिहिलं आहे. मी देताना याला कमेंट दिलेली ही माझ्या कम्फर्ट झोनमध्ये दिलेली आहे. पण ॲक्च्युली मी माझ्या ब्रेनला पण हे ट्रेन केलेलं आहे. ज्यावेळेस रीड करतोय तर सेल्फ एक्सप्लेनेटरी वेमध्ये असलं पाहिजे. हेच काम तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही पॉईंट फॉर्मॅट करताना तर इथे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. हे लक्ष जे दिलेलं आहे ना तेच तुम्हाला काय होणार आहे, ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आन्सर लिहिताना महत्त्वाचं मदत करणार आहे. आता दुसरं एक्झाम्पल, आता क्वेश्चन होता कास्ट रिलेटेड आणि त्याच्यामध्ये त्याने गांधीजींचा कोट केलेलं होतं. आता गांधीजींचा कोट केला आहे नो इश्यू. आता बघा त्याने लिहिलं कसं आहे, पॉईंट जो लिहायचा होता एक पॉईंट तो कसा लिहिलेला आहे. इन हिज बुक हिंद स्वराज गांधी आर्ग्यूड दॅट अवर स्वराज इज नॉट लिमिटेड टू सेल्फ रूल. ओके, वी नीड टू सी स्वराज इन ब्रॉडर सेन्स ऑफ इंडिव्हिज्युअल एम्पॉवरमेंट. आता याने वी यूज केला, थर्ड पर्सनने यूज करायला पाहिजे होता. ठीक आहे, म्हणजे हे जे पर्सनलायझेशन आहे हे GSमध्ये तरी नको. मला इफेक्टिव्ह, आता याचे जो वर्ड तुम्ही काउंट केले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 केलेले आहेत. ठीक आहे, आणि लाईन्स किती घेतलेल्या आहेत 1 2 3 4 5 6 7. आता याची हँडरायटिंग मोठी आहे आणि याने 7 ओळी जर म्हटल्या तर एका पेजवर समजा नियर अबाउट लक्षात घ्या त्याने 40% जो स्पेस आहे 40 to 50% स्पेस तो ऑक्युपाय केलेला आहे. मग आता जर याला मॅक्सिमम पॉईंट्स लिहायचे असतील आणि असं जर हँडरायटिंग म्हणजे अशी जर जास्त मोठी असेल तर तो जास्त कन्वे नाही करू शकणार ना. मग त्याला बेटर वेमध्ये काय लिहिलं जाऊ शकतं, आता त्याला म्हटलं ब्रीफली राईट इट ॲज पर गांधीज हिंद स्वराज concept of Swaraj extended beyond the self rule and comprised individual empowerment. वन अँड द सेम आहे. याच्यामध्ये थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हने लिहिलेलं आहे पण त्याला कन्साईज फॉर्ममध्ये लिहून टाकलं. आता याचे वर्डिंग बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 म्हणजे आपल्याला 10 ते 15 वर्डमध्ये किंवा 15 ते 20 वर्डमध्ये ज्या काही गोष्टी लिहायच्या होत्या ते झालं. याने किती केले होते, नियर अबाउट 30 वर्ड्स केले होते. तुम्ही आता 13 वर्ड्स आहेत ते रिड्यूस केलेले आहेत. आता हे कधी इम्प्रूव्ह होईल, ज्यावेळेस तुम्ही ओव्हर द पिरियड ऑफ टाईम थिंकिंग कराल आणि त्याला रिफाईंड कराल त्यामध्ये ह्या गोष्टी काय होतील, इम्प्रूव्ह होत जातील. आता फॉर एक्झाम्पल
जसं वेग पॉईंट म्हटलेलं होतं मी अगोदर की वेग लिहू नका. आता वेग लिहू नका तर त्या याच्यामध्ये एक एक्झाम्पल अशा इश्यूज विथ युनिफॉर्म सिव्हिल कोड. आता इश्यूज युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये त्याने लिहिलेलं आहे की काय इश्यूज आहेत जर इम्प्लिमेंट करायचे म्हटलं काय. आर्टिकल 26, 27, 28, 29, 30 व्हायोलेटेड मायनॉरिटी अगेन्स्ट. आता लक्षात घ्या लिहिलं आहे त्याने. मला समजतं आहे की मायनॉरिटीचे हे जे राईट्स आहेत ते व्हायोलेट होतात, पण लिहिताना कसं लिहिलं आहे आर्टिकल व्हायोलेटेड मायनॉरिटी अगेन्स्ट. आता याचा सेन्सच बनत नाही आहे. मला सेल्फ एक्सप्लेनेटरी वेमध्ये असलं पाहिजे का नाही असलं पाहिजे, मग ते असायला पाहिजे. मग आता याला सेल्फ एक्सप्लेनेटरी वेमध्ये काय येऊ शकतं, युनिफिकेशन ऑफ पर्सनल राईट्स इन द रिलिजियसली डायव्हर्स कंट्री लाईक इंडिया मे व्हायोलेट राईट टू रिलिजियस प्रॅक्टिसेस इन्श्राईन इन आर्टिकल 25 to 28. आता लक्षात घ्या याने काय केलेलं आहे व्हायोलेटेड म्हणजे व्हायोलेट होईलच. किंवा याला असं म्हणायचं असेल की आर्टिकल 26 पासून ते 30पर्यंत मायनॉरिटी राईट्सचे जे काही राईट्स असतील ते व्हायोलेट होतील. याच्यामध्ये त्याने काहीच यूज केलेलं नाही. पण आता इथं मी मे यूज केलेला आहे. मे म्हणजे काय होऊ पण शकतं नाही पण होऊ शकत. होऊ शकतं म्हणजे काय तुम्ही म्हणू शकतात असं जर पर्सनलायझेशन जर केलं तर ट्रायबल्सचे काही राईट्स असतील, पारसी लोकांचे काही राईट्स असतील, यांचे पर्सनल राईट्स जे रिलिजियस राईट्सचा इंटरनल पार्ट आहे ते व्हायोलेट होऊ शकतात. मग होऊ शकतात हे लिहिलं गेलं पाहिजे. इथं काय होईलच गरजेचं नाही ना की होईलच असं, ते होऊ शकतं. मग हा जो सेन्स ऑफ रायटिंग आहे ना, हा सेन्स ऑफ रायटिंग कॅन्डिडेटला ओव्हर द पिरियड ऑफ टाईम डेव्हलप करावं लागतं. ठीक आहे, हे झाले काही एक्झाम्पल्स. आता काही बेस्ट प्रॅक्टिसेस पण असतात. आता हे सांगतं मी फक्त काही एक्झाम्पल्स दिले तुम्हाला, असे बरेच एक्झाम्पल्स आहेत माझ्याकडे. तर सम गुड प्रॅक्टिसेस म्हणजे काय आहे की प्रायव्हेटायझेशन ऑफ रेल्वे. मग करायला पाहिजे का, येस हो करायला पाहिजे, नो करायला पाहिजे. मग करायचं असताना पण बघा याने पॉईंट लिहिलेला आहे इम्प्रूव्ह इन सर्व्हिसेस. एक्झाम्पल तेजेस दिलेलं आहे म्हणजे फक्त त्यानं पॉईंट देऊन नाही थांबलेला आहे, त्याने त्याला सबस्टॅन्शिएट केलेलं आहे. इट्स बिकम इम्पॉर्टंट. ठीक आहे. मग इन्क्लुझिव्ह ग्रोथ असेल, मग इन्क्लुझिव्ह ग्रोथसाठी मग फ्लो चार्ट किंवा सायकल कसं काढलेले आहेत हे काढलेले आहे. याच्याने काय होतं इन्क्लुझिव्ह ग्रोथ लक्षात येऊन जाते की कुठली स्टेप असली पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जर समजा PDS डिस्ट्रीब्युशनची चेन असेल तर मग कशी असली पाहिजे. मग फार्मरपासून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियापर्यंत येतं, मग फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्टेट्सपर्यंत येतात, मग ते फेअर प्राईस शॉप्स असतील तिथे जातात आणि नंतर बेनिफिशियरीपर्यंत जातात. एवढी सगळी इन्फॉर्मेशन पूर्ण लिहिण्यापेक्षा त्याने एक फ्लो चार्ट काढलेला आहे, एक डायग्राम काढलं, त्याच्यामध्ये समजून सांगितलं. ॲक्सेप्टेबल, किती व्यवस्थित काढलेलं आहे. नंतर पुढचं एक्झाम्पल, काही इन्फॉर्मेशन जर कम्पॅरेटिव्ह फॉर्ममध्ये द्यायची असेल तर ती पाय चार्ट किंवा ग्राफमध्ये दिली जाऊ शकतं. हे व्हॅल्यू एडिशन करते. त्याच्यानंतर बरीचशी इन्फॉर्मेशन काय जे कंपॅरिझन असेल तर ते टेबल फॉर्ममध्ये होऊ शकतं. प्रोज आणि कॉन्स, मग ॲनालिसिस ऑफ इंडियाज परफॉर्मन्स, मग लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला. आणि प्रत्येक याच्यात काय केलेलं आहे की इन्फॉर्मेशन ही दिसायला पाहिजे म्हणून बॉक्स केलेले आहेत, अंडरलाईन केलेले आहेत. तर ह्या गोष्टी पण इम्पॉर्टंट ठरतात. त्याच्यानंतर व्हॅल्यू एडिशनसाठी पुन्हा वल्नरेबल जो इंडियाचा आता फिगर ही कसला मॅप आहे हे लक्षात आलं पाहिजे. मग आता इंडियाची व्हल्नरेबिलिटी इंडियाची ती आता गोल्डन क्रिझंट अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण. ठीक आहे. इकडे जर बघितलं गोल्डन ट्रायंगल, मग हे काय आपण असं म्हणू शकतो याला जे काही अब्युझिव्ह सबस्टन्सेस असतात त्या संदर्भातलं आहे. त्याच्यानंतर बघा फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग इंडियन मान्सून फिगर लिहिलेलं आहे आणि जे कुठले फॅक्टर आहेत बरेच फॅक्टरच्यात इन्क्लूड केले आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे, त्याच्यानंतर मादागास्करकडे जो काही प्रेशर होतो हाय प्रेशर तो आहे, सायक्लॉन्स इम्पॅक्ट करतात, तिबेटियन लो प्रेशर असतो असेल तो करतात. त्याच्यानंतर पाथ ऑफ मान्सून आहे, मान्सून कसा रिफ्लेक्ट होतो. म्हणजे एवढी इन्फॉर्मेशन बघितल्यानंतर लगेच लक्षात येतं की नाही कॅन्डिडेटने किती एफर्ट्स केलेले आहेत आणि किती त्याने काय पद्धतीने या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आता हे कॅन्डिडेट जे अपियर होत आहेत यांचं काही ओव्हर द नाईट नाही गोष्टी झालेल्या आहेत. यांनी फार आन्सर लिहिलेले आहेत, फार प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्यावेळेस नंतर आता या स्टेजला काय केलेले आहेत तर पोचलेले आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला कसं या फायनेस्ट लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी ना स्टेप बाय स्टेप जावं लागेल. आणि स्टेप बाय स्टेप जात असताना याच्यामध्ये जे काही गोष्टी सांगितल्या आहेत ना त्या गोष्टी मी एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून बऱ्याचशा कॅन्डिडेट्सला काय होतं आता मेन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये जर ह्या कॅन्डिडेट्सने तर त्यांचा पॉईंट फॉर्मेशन इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला तर ते कशावर वर्क करतील, कंटेंटवर करतील का पॉईंट फॉर्मेशनवर करतील. म्हणून आत्तापासून जर तुम्ही प्रिपरेशन करत आहात ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या नंतर प्रिपेअर होणार नाहीत किंवा प्रिपेअर करायला डिफिकल्ट जातील तर त्याच्यावर आतापासून फोकस करा. आणि तुम्हाला अजून गायडन्ससाठी जर आन्सर रायटिंगच्या गायडन्ससाठी जर तुम्हाला मदत हवी असेल तुम्ही आम्हाला ह्या नंबरवर संपर्क साधू शकतात 9511900488. आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही जॉईन व्हा, तिथे मी इव्हॅल्युएटेड कॉपीज टाकलेल्या आहेत. तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहे आणि ते कशा इव्हॅल्युएट केल्या जातात तेही तुम्हाला लक्षात येईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे कळवा आणि तुमचे काही सजेशन्स असतील ते आमच्यापर्यंत येऊ द्या. हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.